नमस्कार ॲस्पिरंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की UPSC आणि MPSC राज्यसेवा न्यू पॅटर्ननुसार स्टडी करत असताना जे आपण स्ट्रॅटेजी सेशन्स स्टार्ट केले होते ते स्ट्रॅटेजी सेशनचा हा पार्ट 4 आहे. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं ॲनालिसिस. आता हे क्वेश्चन पेपर जे असतील ते UPSCचे असतील आणि MPSCच्या अगोदरचं जे पॅटर्नचे क्वेश्चन्स कंडक्ट केले म्हणजे आयोगाने कंडक्ट केले होते त्याचा आपण स्टडी करणार आहोत. तर आपण ब्रीफली बघून घेऊया मागच्या 3 जे व्हिडिओजमध्ये ते आपण काय बघितलं होतं. तर सगळ्यात पहिला जो 0th व्हिडिओ म्हणू शकतो किंवा फर्स्ट व्हिडिओ होतो त्याच्यामध्ये आपण झिरो स्ट्रॅटेजी म्हणजे काय की आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगची जी मेथड आहे ती आपण आपल्या स्ट्रॅटेजीसाठी अप्लाय करणार आहोत हे आपण ब्रीफली बघितलं होतं. त्यानंतर जो आपला सेकंड नंबरचा व्हिडिओ होता स्ट्रॅटेजी सेशनचा त्याच्यामध्ये आपण जे नेचर म्हणजे स्ट्रक्चर जे आहे एक्झामिनेशनचं UPSC मेन्स आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन न्यू पॅटर्ननुसार ते अंडरस्टँड करून घेतलं. त्यानंतर थर्ड लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट व्हिडिओ झाला होता आपण स्ट्रॅटेजी सेशनचा त्यामध्ये आपण UPSC आणि MPSCचा जो सिलेबस आहे ते सिलेबस आपण बघितला होता. आता आजचं लेक्चर स्टार्ट किंवा आजचा व्हिडिओ बघण्या अगोदर जर तुम्ही लोकांनी अगोदरचे 3 व्हिडिओज जर बघितलेले नसतील तर कृपया करून अगोदरचे 3 व्हिडिओज बघून घ्या जेणेकरून तुम्हाला स्ट्रॅटेजी ची जे आपले पर्पज आहे तो क्लिअरली अंडरस्टँड होईल. तर चला आता आपण बघूया की जो ॲनालिसिस आहे तर ॲनालिसिस ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे येतात. आता तुम्हाला माहिती आहे की UPSCसाठी तरी मेन्सचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते 2013 पासून ते 2023 पर्यंत अवेलेबल आहे. पण MPSC राज्यसेवा 2025 नुसार जी नवीन पॅटर्नने कंडक्ट होणार तर त्यासाठी कुठलेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नाही. तर जसं आपल्याला माहिती आहे की MPSCने राज्यसेवेसाठी जो सिलेबस घेतलेला आहे नवीन पॅटर्ननुसार तो UPSCकडून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या स्टडी पर्पजसाठी आणि आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण पण जे ॲनालिसिस करणार आहोत ते ॲनालिसिस UPSCचे जे मेन्सचे पेपर आहेत तेच करणार आहोत म्हणजे 2013 पासून ते 2023 पर्यंत. या अगोदर 2011 पर्यंत MPSC राज्यसेवेचा जो पॅटर्न होता तो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा होता. त्यामुळे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी टॉपिक अंडरस्टँडिंगसाठी फक्त आपण जे अगोदरचे पण आयोगाने कंडक्ट केलेले पेपर्स आहेत त्याचा पण आपण UPSC किंवा MPSC राज्यसेवेच्या नवीन सिलेबस निहाय त्याचं क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर जे इंग्लिशमधून प्रिपेअर करत आहेत तर त्यांच्यासाठी तर UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेडीली अवेलेबल आहेत कारण की ते फक्त जे क्वेश्चन्स येतात ते इंग्लिशमध्ये येतात आणि ते इंग्लिशचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन असतं. पण MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काय होतं की जे प्युअरली मराठीमधून प्रिपरेशन करत आहेत तर त्यांना इंग्लिश अंडरस्टँडिंगमध्ये डिफिकल्ट जाऊ शकते सुरुवातीच्या वेळेस किंवा त्यांना मराठीतूनच प्रिपेअर करायचं म्हणून त्यांना मराठीमध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्यांना ते ईज व्हावी यासाठी आपण काय केलेलं आहे UPSCचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते टॉपिकनुसार क्लासिफाय करून दिले आणि क्लासिफाय करून देत असताना त्याचं मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल की सर हे कुठे मिळेल आपल्याला. तर आपल्याला हे जे काही ॲनालिसिस करून दिलेले PDFs आहेत ते आपण आपल्या ऑफिशियल जे काही चॅनल आहेत म्हणजे जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. तुम्ही या जी वेबसाईट आपली civilservicesmentorshub.com यावर डायरेक्ट जा. इथे गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं सेक्शन मिळेल. हा डाउनलोडचं सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपण या ठिकाणी म्हणजे essay GS1 GS2 GS3 GS4 याचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते क्वेश्चन पेपर क्लासिफाय करून दिलेले आहेत म्हणजे त्याचं ॲनालिसिस करून दिलेलं आहे. तर आता सुरुवातीला आपण ज्यावेळेस ॲनालिसिस बघत आहोत तर ॲनालिसिस बघत असताना आपण GS1 पासून स्टार्ट करूया. GS1 पासून स्टार्ट करत असताना या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करत आहोत तर ॲनालिसिस करत असताना नेमकं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस म्हणजे काय. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस म्हणजे थोडक्यात काय होतं ॲनालिसिसचा मिनिंग होतो शब्दशः अर्थ ब्रेकडाऊन म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स थिंग असणार आहे त्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी काय केलं जातं तर स्मॉल पार्ट्समध्ये त्याला डिवाईड केलं जातं. आता हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत तर फर्स्ट म्हणजे त्याचा जो पहिला क्रायटेरिया येतो तो म्हणजे सिलेबसच्या टॉपिक्सनुसार क्वेश्चन्स कसे आलेले आहेत ते विभागून घेणे हा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट म्हणजे कुठल्या सिलेबसच्या टॉपिकवर किती मार्कांचा वेटेज आहे हा दुसरा पार्ट येतो. तर आता ॲनालिसिसचे हे महत्त्वाचे जे 2 पार्ट आहेत ते तर आपण तुमचं काम सिम्प्लिफाय करून देण्यासाठी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर UPSCचा जो सिलेबस आहे तर UPSCच्या सिलेबसनुसार आलेले जे क्वेश्चन पेपर आहे UPSCचे मेन्सचे ते आपण काय केलेले आहे तर क्लासिफाय करून दिलेले आहेत आणि ते किती मार्कांना किती टॉपिक किती मार्कांवर पण विचार केलेला ते पण ॲडजस्टंटली काय दिलेलं आहे त्या टेबलमध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे पहिले तुमचे जे 2 कामं होते की सिलेबसच्या टॉपिक्सनुसार क्वेश्चन्सला क्लासिफाय करणे त्यानंतर किती
त्या टॉपिकसाठी किती मार्काचे क्वेश्चन्स आलेले आहेत हे फाइंड आउट करणे, हे काम मी सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे. पण आता तुम्हाला करायचं काय या ॲनालिसिसमध्ये, आता जे न्यू कॉमर्स आहेत किंवा जे नवीन प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहेत तर त्यांच्यासाठी एक सांगायचं महत्त्व म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर रीड कराल तर क्वेश्चन अंडरस्टँड करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे कंटेंट असलं पाहिजे किंवा त्या सब्जेक्टबद्दल तुमची जाणीव असली पाहिजे. तर सुरुवातीच्या फेजमध्ये जर तुम्ही आत्ताच सिलेबस म्हणजे प्रिपरेशन स्टार्ट केलं असेल तर प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला समजेलच याचा अट्टहास करू नका. पण तुम्हाला समजत नसेल तरी तुम्हाला काय करायचं आहे, हे क्वेश्चन पेपर्स वाचायचे म्हणजे हे ॲनालिसिस वाचायचे. आता हे ॲनालिसिस वाचत असताना कशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे तर त्याचा फक्त मी सांगण्याचा थोडा प्रयत्न करतो. आता जसं बघितलं आहे की GS1 मध्येचा जो पार्ट आहे तो GS1चा पार्ट म्हणजे GS1 मध्ये कुठले टॉपिक्स येतात, आर्ट अँड कल्चर, हिस्ट्री, सोसायटी आणि जिओग्राफी येतं. तर आता पूर्ण पेपर जो असेल तो आपण या ठिकाणी ह्या ज्या PDF मध्ये त्या PDF मध्ये क्लासिफाय करून दिले आहेत. मग आता पहिला पार्ट जर बघितला सिलेबसमध्ये तर इंडियन कल्चर, सायलेंट ॲस्पेक्ट्स ऑफ आर्ट फॉर्म्स, लिटरेचर अँड आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स. पुन्हा आपण काय केलेलं आहे, हा जो सिलेबसचा टॉपिक घेतलेला आहे त्या सिलेबसच्या टॉपिकला पुन्हा डिवाइड केलं आहे किंवा पुन्हा क्लासिफाय केलं आहे. मग याच्यामध्ये इंडियन कल्चर रिलेटेड कुठले क्वेश्चन्स आले आहेत का, त्याच्यानंतर आर्ट फॉर्म्सवर कुठले क्वेश्चन आलेले आहेत, लिटरेचरच्या टॉपिक रिलेटेड कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत, आर्किटेक्चर फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स रिलेटेड कुठले क्वेश्चन्स आले आहेत का, ते पुन्हा आपण काय केलेलं आहे सिलेबसचे टॉपिक आणि सब टॉपिक्सनुसार त्या ठिकाणी क्लासिफाय करून दिलेलं आहे. आता पहिलं ज्यावेळेस तुम्हाला काम करायचं आहे तर सगळे क्वेश्चन्स वाचा, तुम्हाला समजत नसतील तरी वाचा. आता क्वेश्चन समजत नसतील तरी वाचा याचा मिनिंग काय की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन्स वाचताय की एक्सप्लेन द रोल ऑफ जिओग्राफिकल फॅक्टर्स टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ एन्शियंट इंडिया, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तरी हरकत नाही सुरुवातीच्या वेळेस, पण तुम्हाला फोकस कशावर करायचा आहे की क्वेश्चन विचारले कसे जातात आणि क्वेश्चन कसे विचारले जातात हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला क्वेश्चनमधली जी प्रत्येक जो वर्ड आहे तो वर्ड तुम्हाला समजतोय का. आता वर्ड म्हणजे समजण्याचा अर्थ त्याचं ट्रान्सलेशन नाही, म्हणजे जिओग्राफिकलचा मिनिंग म्हणजे भौगोलिक घटक असा होत नाही. म्हणजे जिओग्राफिकल फॅक्टर्समध्ये कुठले फॅक्टर्स येऊ शकतात त्याची तुम्हाला समज होते आहेत का. मग आता एन्शियंट इंडिया जर म्हटलं तर नेमकं एन्शियंट इंडिया म्हणजे काय, तर तो प्राचीन भारत हे ट्रान्सलेशन झालं, पण त्याचा मिनिंग तुम्हाला कळतोय का की हिस्ट्रीच्या कुठल्या पिरियडला एन्शियंट इंडिया म्हटलेलं आहे, पुन्हा एन्शियंट इंडियाला कुठल्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं आहे का. ही जी अंडरस्टँडिंग आहे तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, ही अंडरस्टँडिंग पहिले डेव्हलप करायची. मग पुन्हा याच्यामध्ये तेच येतं की मेन फीचर्स ऑफ वेदिक सोसायटी अँड रिलिजन. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे टर्मिनॉलॉजी येतात प्रत्येक क्वेश्चन्समध्ये ते तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं. मग आता वेदिक सोसायटी म्हणजे वेदिक काळामध्ये सोसायटी, व वेदिक सोसायटीचं तुम्हाला पिरियड लक्षात येतो आहे, ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री लक्षात घ्याल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. मग त्याच्यानंतर मग सोसायटी. मग आता तुम्हाला जर क्वेश्चन वेदिक सोसायटी आणि वेदिक रिलिजनवर जर विचारलेला आहे तर मग तुम्हाला सोसायटीचा मिनिंग माहीत आहे का. आता मिनिंग माहीत असताना ट्रान्सलेशन नाही तर त्याचा एक्झॅक्ट आपण काय म्हणू शकतो, त्याचा डेफिनेशन म्हणू शकतो किंवा तो कॉन्सेप्ट म्हणू शकतात. पुन्हा रिलिजन, मग रिलिजनचा जो कॉन्सेप्ट आहे तो रिलिजनचा कॉन्सेप्ट किंवा अंडरस्टँडिंग तुम्हाला आहे का की रिलिजनचे कुठले पार्ट येतात. मग रिलिजनमध्ये काय एक इन्स्टिट्यूशनलाइज रिलिजन असते, मग त्याच्यानंतर देवासंदर्भात असणारी जी काही भावना असेल, त्यानंतर जे कॉडिफाईड केलेले रिलिजियस बुक्स असतील त्यांचा संदर्भ येतो, रिलिजियस प्रॅक्टिसेस येतात. आता ह्या सर्वच संबंध कशाच्या रिलेटेड येतं तर रिलिजनच्या संदर्भात. तर ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत प्रत्येक क्वेश्चन्समध्ये विचारलेल्या हे आपल्याला अंडरस्टँड करणं महत्त्वाचं आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं की UPSC आणि MPSC राज्यसेवेसाठी मेन्सचा सिलेबस समजून घेणे, तर त्या मेन सिलेबसच्या लेक्चरमध्येच किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन्शन केलं होतं की तुम्हाला सिलेबस अंडरस्टँड करून घ्यायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, ते सिलेबसचा प्रत्येक टॉपिक वाचा. प्रत्येक टॉपिक वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचं जी डेफिनेशन किंवा त्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट कळतोय का, म्हणजे तुम्हाला तो स्वतः येतोय का. जर येत नसेल तर काय करायचं आहे की प्रत्येक जो वर्ड असेल सिलेबसच्या प्रत्येक म्हणजे लाईनमधला जो प्रत्येक वर्ड असेल तो तुम्हाला काय करायचं आहे गुगल करायचं आहे. आणि गुगल केल्यानंतर काय करायचं आहे त्याची जी स्टँडर्ड डेफिनेशन आहे ती स्टँडर्ड डेफिनेशन एखादं तुमच्या PDF मध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये उतरून घ्यायचं. हे सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटसाठी तुम्हाला करायचं आहे फ्रॉम GS1 टू GS4 साठी. याच्याने काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक सिलेबसचा जो वर्ड आहे त्या वर्डची मिनिंग कळणार आहे आणि मिनिंग कळल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे काही कॉन्सेप्ट्स असतील ते कॉन्सेप्ट्स तुम्हाला कळतील. तसंच तुम्हाला काय करायचं या क्वेश्चनच्या बाबतीत करायचं आहे. मग क्वेश्चनमधले बरेचसे जे काही वर्ड्स असतील की जे तुमचे सिलेबसच्या टॉपिक रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही गुगल करणार आहेत त्याचा मिनिंग जर ऑलरेडी तो क्वेश्चनमध्ये असेल तर तो पुन्हा गुगल करू नका, पण एखादी नवीन टर्मिनॉलॉजी जर तुम्हाला सापडली तर तिला गुगल करा. आणि गुगल केल्यानंतर तुमचा जो सिलेबसचा टॉपिक आहे त्या सिलेबसच्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्ही जे काही वर्डिंग तयार करणार आहेत किंवा तुमची जी फाईल तयार करणार त्या फाईलमध्ये ते लिहून घ्या. जेणेकरून तुम्हाला फायदा काय होईल की प्रत्येक वेळी ज्यावेळेस क्वेश्चन्स येईल तर क्वेश्चन अंडरस्टँड करण्यासाठी आणि क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहाल तर आन्सर लिहित असताना त्याच्यात कुठले डायमेन्शन्स आले पाहिजे ते समजून घेण्यासाठी पण तुम्हाला काय महत्त्वाचं आहे की क्वेश्चन अंडरस्टँड करणे हा महत्त्वाचा भाग आहे.
त्याच्यानंतर जर दुसरा पार्ट बघितला तर दुसरा पार्ट बघितल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे की क्वेश्चन्स वाचत चालायचं आणि वाचत चालत असताना की क्वेश्चन कसे विचारलेले आहेत ते विचारलेले क्वेश्चन्स हे तुम्हाला फक्त अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिलं काम पहिले 2 टॉपिक म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिसमधला जो नंबर ऑफ त्याच्यामध्ये स्टेप्स येतात त्याच्यातल्या पहिल्या 2 स्टेप्स मी तुमचे सिम्प्लिफाय करून दिले आहेत. एक म्हणजे टॉपिकनुसार क्लासिफाय करणे आणि दुसरं म्हणजे किती मार्काचं वेटेज त्या टॉपिकला आहे त्यानुसार फाइंड आउट करणे. हे 2 तुम्ही सिम्प्लिफाय करायचे. पण याच्यावर नंतर तुम्हाला काम करायचं आहे की प्रत्येक क्वेश्चन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे नवीन टर्म्स किंवा संज्ञा त्या ठिकाणी येणार आहेत ते तुम्हाला गुगल करायचे आहेत आणि गुगल केल्यानंतर तुमचं सिलेबसची जी PDF तुम्ही क्रिएट करणार आहेत किंवा तुमचं वर्ड डॉक्युमेंट क्रिएट करणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते म्हणजे लिहून घ्यायचं आहे किंवा त्याच्या ठिकाणी तुम्हाला ते कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर हे वाचत असताना प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात घ्यायचे की अँगल कसे विचारलेले आहेत. जरी तुम्हाला कंटेंट कळत नसेल किंवा डेव्हलप तुम्हाला लक्षात येत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एवढं तर लक्षात येऊ शकतो की विचारलेलं आहे की जे जिओग्राफिकल फॅक्टर्स आहेत त्या जिओग्राफिकल फॅक्टर्सने एन्शियंट इंडियाला कसं प्रभावित केलं, म्हणजे जिओग्राफीने हिस्ट्रीला कसं प्रभावित केलं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं तर कॉज इफेक्ट अनालिसिस किंवा कॉज इफेक्ट रिलेशनशिप, तर मग एखाद्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर कसा परिणाम होतोय हे याच्यामध्ये यांनी काय विचारलेलं आहे तर इंटर रिलेशन विचारलं. हे या पद्धतीचं जे इंटर रिलेशन आहे क्वेश्चनमधले ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चनमध्ये जर बघितलं व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ वैदिक सोसायटी अँड रिलिजन, डू यू थिंक सम ऑफ द फीचर्स आर स्टील प्रिव्हेलिंग इन इंडियन सोसायटी. आता हिस्ट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर यांनी वैदिक पिरियड जो आहे ते वैदिक पिरियडच्या वेळेसची जी सोसायटी आणि रिलिजन हे विचारलं. आता सिमिलर अँगल तुम्ही कुठल्याही अप्लाय करायचं ज्यावेळेस तुम्ही हरप्पन सिव्हिलायझेशन स्टडी करत आहात त्यावेळेसची जी सोसायटी तर सोसायटी कशी होती किंवा त्यावेळेसचा जो रिलिजन तो रिलिजन कसा होता. ज्यावेळेस तुम्ही मौर्यन पिरियड स्टडी करणार आहात मग मौर्यन पिरियडची सोसायटी कशी होती किंवा रिलिजन कसं होता. त्यानंतर जर बघितलं तर मेडिवल पिरियडमध्ये सोसायटी कशी होती आणि रिलिजन कसं होतं. क्वेश्चनचा सेकंड आस्पेक्ट जो काय झाला, डू यू थिंक सम ऑफ द फीचर्स आर स्टील प्रिव्हेलिंग इन इंडियन सोसायटी. जे वैदिक सोसायटीमध्ये जे सोसायटी आणि रिलिजन होतं त्याचा आताची जी प्रेझेंट सोसायटी आणि रिलिजन त्याच्याशी काय विचारलेलं आहे सॉरी तर त्यांचा संबंध विचारलेला आहे. म्हणजे काय हिस्ट्री काय कंटिन्युटी अँड चेंज, म्हणजे काय कंटिन्यू चालत आलेलं आहेत पूर्वीपासून आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत हे रिलेशन याच्यामध्ये विचारलं. मग आता प्रत्येक वेळेस तुम्ही हिस्ट्रीचा जोही पार्ट डिस्कस करणार किंवा स्टडी करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला हे प्रत्येक वेळेस विचार करायचा अरे आपण जर हरप्पन सिव्हिलायझेशन जर स्टडी करत असेल तर मग हरप्पन सिव्हिलायझेशनचे असे काही इलिमेंट्स आहेत का की ते आपण आताच्या सोसायटीमध्ये लिंक करू शकतो किंवा काही जे इलिमेंट्स आहेत ते कुठले काही इलिमेंट्स चेंज झालेले आहेत. म्हणजे पुन्हा तुम्ही काय करताय जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जे काही सब्जेक्ट मॅटर असणार किंवा तुम्ही जे स्टडी करणारा कंटेंट आहे त्या अँगलने तुम्ही विचार करायला सुरुवात करतात. पुन्हा जर नेक्स्ट क्वेश्चन बघितलं व्हॉट वेअर द मेजर टेक्नॉलॉजिकल चेंजेस इंट्रोड्यूस ड्युरिंग द सल्तनत पिरियड, हाऊ डीड दोज टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन्फ्लुएन्स द इंडियन सोसायटी. म्हणजे काय की आता नवीन काय बदल झालेले आहेत. पुन्हा हिस्ट्री काय आहे कंटिन्युटी अँड चेंज. मग कंटिन्युटी अँड चेंजमध्ये जर बघितलं की नवीन चेंज काय झालेले आहेत म्हणजे ज्यावेळेस सल्तनत पिरियड आलेला आहे मग सल्तनत पिरियड आल्यानंतर त्यांनी जे नवीन टेक्नॉलॉजीज इंट्रोड्यूस केल्या त्या टेक्नॉलॉजीजचा इम्पॅक्ट कशावर होतोय तर इंडियन सोसायटी. पुन्हा लक्षात घ्या मग याच्यावर काय आलं कॉज इफेक्ट अनालिसिस, एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर कसा इम्पॅक्ट होतोय. जसं पहिल्या क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं की जिओग्राफीचा हिस्ट्रीवर कसा इम्पॅक्ट होतोय तीच थीम काय बघितलं आपण तर इंटर रिलेशन असेल क्वेश्चनमध्ये ते विचारलेले की जे टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट इंडियन सोसायटीवर कसा झालेला आहे. मग तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षात आलं पाहिजे की कुठला एखादा इकॉनॉमिकल चेंजेस होतोय तर त्याच्या सोसायटीवर कसा इम्पॅक्ट होतोय. मग सोसायटीमध्ये काही चेंजेस झाले तर त्याच्या रिलिजनवर कसा इम्पॅक्ट होतोय. पुन्हा सोसायटीमध्ये चेंजेस होतात त्याचा पॉलिटिकल सिस्टमवर कसा इम्पॅक्ट होतोय. आता हे काय झाले इंटर रिलेशन किंवा कॉज इफेक्ट अनालिसिस हे व्यवस्थित काय करायचं स्टडी करायचं. आता पुन्हा डिस्कस द मेन कंट्रीब्युशन ऑफ द गुप्ता पिरियड अँड चोला पिरियड टू इंडियन हेरिटेज अँड कल्चर. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिले इंडियन हेरिटेज म्हणजे काय किंवा कल्चर म्हणजे काय हे समजलं पाहिजे. याची जर कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल तर वेल अँड गुड, नसेल माहिती तर गुगल करा आणि तुमचे जे काही पर्सनलाइज तुम्ही जे काही टर्मिनॉलॉजीजचा एक PDF तयार करणार त्याच्यामध्ये याला कॉपी पेस्ट करा. मग आता गुप्ता पिरियडचं कंट्रीब्युशन विचारले आणि चोला पिरियडचं विचारले. मग आता प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही स्टडी करणार आहे तर तुम्ही अँगल लक्षात ठेवा. मग इंडियन सिव्हिलायझेशन म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशनचं इंडियन हेरिटेज अँड कल्चरमध्ये काय कंट्रीब्युशन होतं, मौर्यन पिरियडचं काय होतं, त्याच्यानंतर जर आपण पुन्हा बघितलं मेडिवल पिरियडमध्ये आलं तर मुघल पिरियडचं काय होतं, सल्तनत पिरियडचं काय होतं. ही जर काय झाली थीम झाली. म्हणजे ह्या थीमनुसार तुम्ही काय करणार तुमचं जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट तुम्ही रीड करणार आहेत. मग आता नेक्स्ट बघितलं तर पाला पिरियड इज द मोस्ट सिग्निफिकंट फेज इन हिस्ट्री ऑफ बुद्धिझम इन इंडिया.
मग आता बुद्धिझममध्ये पाला फेजचं जे ते कंट्रीब्युशन विचारलेलं आहे, कारण आता पाला फेजमध्ये जर बघितलं तर त्यावेळेस बुद्धिझम हा लास्टली इंडियामध्ये प्रॉमिनंट दिसतो, त्यानंतर बुद्धिझमचं डिक्लाइन आपल्याला त्या फेजमध्ये बघायला मिळतात. तर मग त्याच्यामुळे याच्यावर फोकस केलेला आहे. मग बुद्धिझममध्ये वेगवेगळ्या आता जैनिझमच्या रिलेटेड येऊ शकतं. मग चंद्रगुप्त मौर्य जर असेल त्याचं जैनिझममध्ये काय कंट्रीब्युशन असेल, मग खारवेला किंग्स असतील ओरिसामध्ये अगोदर जे पोस्ट मौर्यन पिरियडमध्ये होते त्यांचं जैनिझममध्ये काय कंट्रीब्युशन होतं. मग काही वेळेस दुसरे रिलिजन संदर्भात येऊ शकतं, ब्राह्मणिकल ट्रॅडिशनमध्ये येऊ शकतं, शक्तिझम रिलेटेड येऊ शकतं, वैष्णविझम रिलेटेड येऊ शकतं. तर हे काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार तर हे स्टडी लक्षात घेण्यासाठी तो आपल्याला काय करायचं, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्याला बघायचे. मग आता हे थीम बघा, ह्याच्यामध्ये थीम काय तर भक्ती मुवमेंट आहे, मग चैतन्य महाप्रभू जे असतील तर त्यांचं कंट्रीब्युशन काय आहे. तर हे काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक जो टॉपिक आहेत आणि त्या प्रत्येक टॉपिकवरचे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन वाचायचे. क्वेश्चन वाचल्यानंतर पहिले लक्षात घ्या की क्वेश्चनमध्ये विचारलं काय, म्हणजे त्याचं जे इंटररिलेशन आहे का, काही इम्पॅक्ट आहे का, काही बॅकग्राऊंड विचारलं आहे का, काही कारणं विचारलेली आहेत का, त्याच्यानंतर त्याचं काही सोल्युशन्स त्यांनी डिमांड केलेले आहेत का, हे जे अँगल्स आहेत हे कुठले कुठले अँगल्स क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा की त्याच्यामध्ये जे अँगल्स विचारलेले असतील, आता हे कुठले अँगल्स आहेत आणि हिस्ट्री संदर्भात किंवा पॉलिटी संदर्भात किंवा इकॉनॉमी संदर्भात तर कुठल्या पर्टिक्युलर डायमेन्शन विचारलेले आहेत का. मग पर्टिक्युलर डायमेन्शन्समध्ये जर बघितलं इथं स्कल्पचर क्वेश्चन आलेला आहे, मग स्कल्पचर क्वेश्चन आलेला आहे तर मग रोमनचा काय त्याच्यावर इन्फ्लुएन्स होता किंवा ग्रीकांचा त्याच्यावर काय इन्फ्लुएन्स होता या संदर्भात हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे क्वेश्चन्स पूर्ण वाचायचे आहेत आणि पूर्ण वाचल्यानंतर हे काही एक्सपेक्ट नाही की तुम्हाला पहिल्यांदाच हे सगळे क्वेश्चन्स समजतील, कारण की जोपर्यंत तुमचं सब्जेक्ट कंटेंट रेडी नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ते क्वेश्चन्स समजणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे सिलेबस टॉपिक रीड करतात तर सिलेबस टॉपिक रीड करत असताना तुमचं पहिलं काम काय आहे की सिलेबस बघणे, सिलेबस नंतर आलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे तर त्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले ते समजून घेणे. याचा फायदा काय होईल की तुम्ही जे पुस्तकं रीड करणार आहेत किंवा तुम्ही कुठलेही कंटेंट रीड करणार आहेत तर तुमच्या माइंडमध्ये एक फ्रेमवर्क रेडी झालं पाहिजे की त्या कंटेंटला अप्रोच करत असताना तुम्ही ते कसं कराल. तर तुमच्या ब्रेनमध्ये एक स्ट्रक्चर क्रिएट झालं की प्रत्येक सब्जेक्ट आणि प्रत्येक सब्जेक्टचा जो टॉपिक आणि सब टॉपिक रिलेटेड जर तुमच्या डोक्यात स्ट्रक्चर क्रिएट झालं ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर ते तुम्हाला कंटेंट समजायला सोपं जातं आणि लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि हे जर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं गेलं तर तुम्ही आन्सर अगदी इफेक्टिव्ह लिहू शकतात आणि तुम्हाला चांगले मार्क गेन होऊ शकतात. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल हा फार इम्पॉर्टंट आहे. आता हे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, वाचायचं आहे आणि त्याच्यात ह्या गोष्टी अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. मग हिस्ट्रीच्या मग आर्ट आर्किटेक्चर लिटरेचरच्या संदर्भात बघितलं, मग मॉडर्न इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण केलेलं आहे की मिडल ऑफ द 18th सेंचुरी आता सिलेबसचा टॉपिक दिलेला आहे. मिडल ऑफ द 18th सेंचुरी अंटिल द प्रेझेंट सिग्निफिकंट इव्हेंट्स, पर्सनॅलिटी, इश्यूज, द फ्रीडम स्ट्रगल, इट्स व्हेरी स्टेजेस अँड इम्पॉर्टंट कंट्रीब्युटर्स अँड कंट्रीब्युशन्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. मग मिड ऑफ द 18th सेंचुरीवर कुठले क्वेश्चन्स विचारले आहेत तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आले पाहिजे की जे मध्य होतं 18व्या शतकाचा जो मध्य होता तर त्यावेळेसची पॉलिटिकल सिच्युएशन कशी होती. ठीक आहे, मग त्यावेळेसचं म्हणजे जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सक्सीड का झालेली आहेत तर मग त्यावेळेसचे जे फॅक्टर्स आहेत तर त्याचा ॲनालिसिस विचारले ते लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर मग ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीज ज्या होत्या तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्या इम्पॅक्टवर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मग ते आपल्या लक्षात असलं पाहिजे ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीज वगैरे काय. मग ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहे तर तुम्हाला वन स्टेप अहेड गेलं पाहिजे. तर मग यावेळेस इम्पॅक्ट विचारला आहे ना. मग आता जर पहिल्या क्वेश्चन इथं जर बघितलं की 2022मध्ये दुष्काळ म्हणजे ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीजचा दुष्काळामध्ये कन्वर्ट झाला हा एक. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की डिइंडस्ट्रियलायझेशन इंडियामध्ये दिसतंय म्हणजे उद्योगाचा ऱ्हास होतोय हा दुसरा इम्पॅक्टवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं की 18व्या शतकाच्या मध्यापासून किंवा स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांच्या विविध पैलूंचे गंभीरपणे निरीक्षण कर म्हणजे ब्रिटिशांनी ज्या इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या याच्यावर क्वेश्चन विचारलेत. मग याच्यावर तुमचं अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे यावेळेस तुम्ही ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसीज रिलेटेड चॅप्टर रीड करत आहात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ब्रिटिशर्सने कुठल्या कुठल्या इकॉनॉमिक पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या आहेत, मग ते क्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, मग त्याचा इम्पॅक्ट काय झाला. मग ते जर इम्पॅक्ट झाला असेल तर मग त्याचे जे काही रिपरकर्शन्स दिसतात तर मग ते रिपरकर्शन्स दिसत असताना त्याला काही सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे का. मग त्याच्यातले काही जे इम्पॅक्ट्स असतील ते पोस्ट इंडिपेंडंट इंडियामध्ये काही कॅरी फॉरवर्ड होत आहेत का. मग पोस्ट इंडिपेंडंट इंडियामध्ये ते जे काही इश्यूज कॅरी फॉरवर्ड होत आहेत मग त्याला सॉर्ट आउट करण्यासाठी काही त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं स्टेप्स घेतल्या गेल्या आहेत का नाही गेलेले आहेत. या सब प्रकारचं जे ॲनालिसिस आहे हे ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे आणि त्या पद्धतीने जो कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट तुम्हाला रीड करायचा आहे.
पुन्हा ते सोशिओ रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स. सोशिओ रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्समध्ये त्याचे जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हे वाचल्यानंतर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. मग ब्रिटिशर्स अगेन्स्टमध्ये जो रिवोल्ट्स असेल तो रिवोल्ट, मग कुठकुठले रिवोल्ट झाले आहेत, मग त्याच्या मागची कारणे काय, पार्श्वभूमी काय होती, मग त्याच्यानंतर जो रिवोल्ट झाला तर रिवोल्टचा रिझल्ट काय होता, मग रिझल्ट म्हणजे इमिडिएट रिझल्ट काय होता आणि लॉंग टर्म रिझल्ट काय होता, मग त्यांनी नॅशनलिस्ट मुवमेंटमध्ये काही कंट्रीब्युशन दिलं होतं का की नाही दिलं होतं, त्या संदर्भातली जी माहिती किंवा अनालिसिस आहे हे तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. पुन्हा इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये मॉडरेट्सचं काय कंट्रीब्युशन होतं का, मग जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स होते इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये त्यांचं काय कंट्रीब्युशन. मग गांधीयन फेजमध्ये जर बघितलं, गांधीयन फेज जो स्टार्ट होतोय आपल्याला 1915 नंतर, म्हणजे तसं जर बघितलं तर 1920 पासून गांधीयन फेज आपल्याला प्रॉमिनंटली बघायला मिळतोय. पण गांधीजी 1915 भारतात आले होते, त्यामुळे आपण तिथपासून कन्सिडर करूया. मग गांधीजींच्या रिलेटेड, त्यांच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे मुवमेंट्स होत्या, मग गांधीजींची जी आयडियोलॉजी असेल ते त्यांचे कंटेम्पररी लीडर्स होते त्यांच्याबरोबरची जी कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन. आता हे जे कंपॅरिझनचं आपण डायमेन्शन्स असेल बऱ्याच वेळेस विचारल्या गेल्या. आता 2023 विचारलं होतं की व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर इन देअर अप्रोच टुवर्ड द एज्युकेशन अँड नॅशनलिझम. आता जर तुम्ही अगोदरचे जर क्वेश्चन पेपर बघितले असतील, मग पुन्हा याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे की हायलाइट द डिफरन्स इन द अप्रोच ऑफ सुभाषचंद्र बोस अँड महात्मा गांधी इन द स्ट्रगल फॉर फ्रीडम. पुन्हा तसाच कंपॅरिझनचा जो पार्ट आहे तो कंपॅरिझनचा पार्ट महात्मा गांधी आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या संदर्भात विचारला आहे. म्हणजे जी थीम विचारलेली किंवा कुशा पद्धतीने विचारलं जातं ते लक्षात घ्या. आता पुन्हा याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारलेला आहे, थ्रो लाईट ऑन द सिग्निफिकन्स ऑफ थॉट्स ऑफ महात्मा गांधी इन द प्रेझेंट टाइम्स. म्हणजे हिस्ट्रीचा प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये जो रिलेशन आहे तो विचारलेला आहे. एन्शियंट इंडियामध्ये आपण बघितलं होतं की त्यावेळेस त्यांनी विचारलेलं आहे की वैदिक सोसायटी आणि रिलिजन त्याच्यामध्ये त्यावेळेसचं कसं होतं, आतापर्यंत त्याचे जे रिलेशन आहे म्हणजे प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये ते काही आहे का. म्हणजे ह्या ज्या थीम्स आहेत ह्या थीम्स तसे विचारल्या जात आहेत, तर ते तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. पुन्हा कंट्रीब्युशन ऑफ व्हेरियस स्टेक होल्डर्स इन इंडियन नॅशनल मुवमेंट. मग इंडियन नॅशनल मुवमेंटमध्ये जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स होते, फक्त इंडियन नॅशनल काँग्रेस नव्हती, तर त्या ठिकाणी रिव्होल्युशनरीज होते, वुमनचं कंट्रीब्युशन होतं, लेबर ऑर्गनायझेशन्स होत्या, पीसंट ऑर्गनायझेशन्स होतं, तर यांचं पण कंट्रीब्युशन होतं. तर मग त्यांचं कंट्रीब्युशन काय आहे ते लक्षात आलं पाहिजे. आता या सेक्शनमध्ये किंवा आतापर्यंत UPSCने फक्त वुमनच्या संदर्भात विचारले, मे बी ते रिव्होल्युशनरीच्या संदर्भात विचारू शकतात, लेबर ऑर्गनायझेशनच्या संदर्भात विचारू शकतात, कॅपिटलिस्टच्या बाबतीत विचारू शकतात. तर हे जे पुढचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला प्रेडिक्ट करता आले पाहिजे बोथ UPSCसाठी आणि MPSC राज्यसेवेच्या कॉन्टॅक्ट्समध्ये. ते झालं. मग ज्यावेळेस इंडिपेंडन्सचा लास्ट फेज होता म्हणजे 1940च्या दशकामध्ये मग महत्त्वाचे जे काही गुंतागुंतीचे इव्हेंट्स झालेले आहेत. मग ॲक्च्युली त्यावेळेस जे इमिडिएट रिझल्ट्स होते किंवा फॅक्टर्स होते इंडियाला इंडिपेंडन्स मिळवून देण्यासाठी त्या संदर्भातले जे काही आहेत तर क्वेश्चन्सही विचारले गेलेले आहेत. मग काही क्वेश्चन हे गव्हर्नर जनरल्सवरून विचारलेले आहेत. आतापर्यंत लॉर्ड कर्झनवर झालेलं आहे, लॉर्ड डलहौसीवर झालेलं आहे, तर माउंट बॅटनवर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मग आतापर्यंत जे महत्त्वाचे इव्हेंट झालेत आणि त्यावेळी जे महत्त्वाचे गव्हर्नर जनरल्स किंवा व्हायसरॉयज होते तर त्यांच्यावर पण क्वेश्चन्स हा विचारला जाऊ शकतो. म्हणून यासाठी आपण जेव्हा स्टडी करू तर त्यासाठी आपण प्रिपेअर असणं आवश्यक आहे. पोस्ट इंडिपेंडन्सच्या संदर्भात जे क्वेश्चन्स आहेत ते विचारलेले आहे. म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन म्हणजे इंडिया ज्यावेळेस इंडिपेंडंट झालं तर त्यावेळेस इंडियासमोर कुठले चॅलेंजेस होते आणि मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट रिऑर्गनायझेशन त्या संदर्भात ते कन्सोलिडेशन वगैरे जे केलेले त्या संदर्भात जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले. त्याच्यामुळे हे ज्या थीम्स आहेत या थीम्स आयडेंटिफाय करणे महत्त्वाचे आहेत. पुन्हा वर्ल्ड हिस्ट्री असेल, मग वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये पण जर बघितलं तर मग अमेरिकन रिव्होल्युशन, फ्रेंच रिव्होल्युशन यांच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये पण अमेरिकन रिव्होल्युशनवर जो क्वेश्चन विचारलेला आहे तो हिस्टॉरिकल अँगलने विचारलेला आहे. म्हणजे त्याचं हिस्टोरियनचं जे अनालिसिस आहे त्या बेसिसवर क्वेश्चन विचारलेला आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनवर क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता या संदर्भात इंग्लंडच्या संदर्भात विचारला 2015मध्ये. 2013मध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी जपानच्या संदर्भात विचारलेलं आहे. मग आता मे बी येत असताना पुढच्या वेळेस युरोपियन अदर कंट्रीजमध्ये कसं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन डिस्ट्रीब्यूट झालं ते असू शकतं किंवा इंडियामध्ये जे इंडस्ट्रियलायझेशन झालेलं त्या संदर्भात क्वेश्चन्स असू शकतो. तर त्यासाठी आपण रेडी राहिलं पाहिजे. मग प्रोसेस ऑफ कॉलोनायझेशन आणि डिकॉलोनायझेशन, मग जे काही युरोपियन कंट्रीज आहेत त्यांनी कॉलोनायझेशन कसं केलं आणि डिकॉलोनायझेशन कसं केलं. मग डिकॉलोनायझेशन करत असताना त्यांनी क्वेश्चन विचारतानाही म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या भागातले पण काय केलेले कॉन्टॅक्ट्स त्यांनी विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मलाय पेनिन्शुलर संदर्भात, त्याच्यानंतर जर आफ्रिका असेल तर आफ्रिकेच्या कॉन्टॅक्ट्समध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याचनुसार आपल्याला ही जी काही स्टडी करायला हवं. पुढच्या वेळेस लॅटिन अमेरिकन कॉन्टॅक्ट्समध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आता जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स झालेले आहेत वर्ल्ड हिस्ट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याच्यावरही पण क्वेश्चन विचारलेले आहेत. जसं सुएल क्रिसिस झाला होता 1956, हा तर कोल्ड वॉरचा डायमेन्शन होता, पण हा एक महत्त्वाचा स्टँडअलोन इव्हेंट्स पण आपण बघू शकतो. मग न्यू इकॉनॉमिक पॉलिसी जी लेनिनने अडॉप्ट केलेली होती रशियामध्ये. आणि त्याच्यानंतर मग ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन 1830
1930मध्ये झाले, 1930मध्ये झालेली होती. ठीक आहे, त्या संदर्भातले हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मग वर्ल्ड वॉरच्या संदर्भात क्वेश्चन विचारलेले आहेत. याच्यासाठी वर्ल्ड वॉरमध्ये पण पुन्हा वर्ल्ड वॉर का हॅपन झालं, त्याच्या मागचं फॅक्टर काय होते, त्याच्यामध्ये येऊ शकतं की कुठल्या स्टेक होल्डर्सने काय काय ॲक्टिव्हिटीज केला, त्याचा इम्पॅक्ट काय झाला. मग लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म्स हे पण क्वेश्चन्स त्याच्यावर विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यानंतर सेकंड जो सेक्शन येतो GS1मध्ये तो सोसायटी येतो. पुन्हा त्या वेळेस तसंच करायचं आहे की सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी डायव्हर्सिटी ऑफ इंडिया क्वेश्चन वाचायचा आहे. क्वेश्चन वाचून घेत असताना त्याच्यामध्ये जे इंटररिलेशन किंवा नेमकं काय विचारले, बॅकग्राऊंड विचारले, कारणं विचारले, इम्पॅक्ट विचारले, सोल्युशन विचारलेले आहेत, काय विचारले हे आपल्याला अंडरस्टँड करता आले क्वेश्चन वाचल्यानंतर. फर्स्ट सेकंड क्वेश्चन वाचत असताना त्याच्यामध्ये जे की एखादी नवीन टर्मिनॉलॉजीज असेल जी तुम्हाला समजत नसेल ती गुगल करा. गुगल केल्यानंतर तुमचे जे नोट्स असतील त्या नोट्समध्ये त्याला नोट डाऊन करा. आणि त्याच्यानंतरचं काय आहे की मग सिलेबसच्या प्रत्येक टॉपिकशी त्याला लिंक करण्याचा प्रयत्न, तो तुम्ही दिलेला आहे पण तुम्ही थॉट प्रोसेसमध्ये लिंक करा त्याला. व्हाय इज कास्ट आयडेंटिटी इन इंडिया बोथ फ्लुइड आणि स्टॅटिक. आता जोपर्यंत तुम्ही जाती व्यवस्था समजून घेतली नसेल, त्याच्यानंतर तुम्ही त्याची जर पैलू अंडरस्टँड केले नसतील, ते समजून घेतले नसतील, पूर्वी जाती व्यवस्था कशी होती, आताची जाती व्यवस्था कशी आहे आणि ती कशी इव्हॉल्व होते, त्याच्यावर फॅक्टर म्हणजे इन्फ्लुएन्स करणे कुठले फॅक्टर, ते जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन पण अंडरस्टँड करू शकत नाही आणि त्याच्यानंतर ते लिहू पण शकत नाही. तर मग यासाठी काय आहे की फक्त वाचणे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये बघाल किंवा तुमचं जर कंटेंट तुम्ही रीड कराल तर प्रत्येक वेळेस तुम्ही सर्च करायचं की आपल्याला जे क्वेश्चन्स विचारले तर त्याचा आन्सर कुठे मिळतं आहे का, कुठल्या पद्धतीने ते समजून घेता येतं आहे का, तर ते आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग पुन्हा काय करायचं आहे, सोसायटीच्या बाबतीमध्ये सेम तीच प्रोसेस आपण जी अगोदर हिस्ट्रीमध्ये केलेली होती तीच प्रोसेस आपल्याला काय करायची आहे, सोसायटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये अप्लाय करायची आहे. जेणेकरून आपल्याला काय होईल की अंडरस्टँड होईल की क्वेश्चन कसे विचारले गेलेले आहेत आणि कसे ते विचारले जाऊ शकतात. सोसायटीचा जो पूर्ण पार्ट आहे तो त्याच्यामध्ये सिलेबसच्या टॉपिक्सनुसार हे सगळे जे काही विचारलेले क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स मी क्लासिफाय करून दिलेले आहेत. मराठीत पण आहेत आणि इंग्रजीमध्ये पण आहे. आणि सिमिलर जी आपण मेथड अप्लाय करत आहोत ती जिओग्राफीच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा. मग ते आता काही क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्ह असतील. मग ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय की त्याच्यावर डायरेक्टली तुम्हाला आन्सर लिहिता आला म्हणजे कंटेंट डेव्हलप असलं पाहिजे आणि तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहिणार. तसं फिजिकल जिओग्राफीच्या संदर्भामध्ये आता डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाइप्स ऑफ प्रायमरी रॉक्स. मग आता तुम्हाला इथे काय डायरेक्टली प्रायमरी रॉक्सचे टाइप्स आणि त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक किंवा वैशिष्ट्य असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट लिहायचं आहे. तर हे तुम्हाला काय करायचं आहे तर अंडरस्टँड करायचं आहे. मग आता प्लेट टेक्टॉनिक्स रिलेटेड क्वेश्चन आलेले म्हणजे तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्स स्टडी करा त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे की मेंटल प्लूम आपल्याला समजला पाहिजे, त्याचा रोल असेल तर रोल आपण प्लेट टेक्टॉनिकमध्ये अंडरस्टँड असला पाहिजे. आता प्लेट टेक्टॉनिक असेल तर त्याच्यानंतर जो महत्त्वाचं तर सी फ्लोअर स्प्रेडिंग असेल, सी फ्लोअर स्प्रेडिंग पण आपल्याला समजला असला पाहिजे. पुन्हा जिओ फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सर्कम पॅसिफिक झोन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मग आता प्लेट टेक्टॉनिक्स कारण हा पार्ट पण पुन्हा प्लेट टेक्टॉनिक्स रिलेटेडच आहे. म्हणजे जे प्लेट्स सरकतात त्या ठिकाणी व्हॉल्कॅनिझम असतो तो कशामुळे येतो किंवा काय आहे तो. ठीक आहे, मग हे जे अंडरस्टँडिंग आता हा क्वेश्चन बघा तर हाऊ डज द जुनो मिशन ऑफ नासा हेल्प टू अंडरस्टँड द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ द अर्थ. मग आता नासाचा जो काही जुनो मिशन आहे तो अर्थची अंडरस्टँडिंग करण्यासाठी कसं मदत करतात. आता प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट वाचत असणार तर नवीन जे काही सॅटेलाइट्स लॉन्च केले जातात किंवा नवीन मिशन लॉन्च केले जातात तर आपल्याला अंडरस्टँड असलं पाहिजे की अर्थच्या इव्होल्युशनमध्ये किंवा अर्थचा स्टडी करण्यामध्ये त्याचं काही कंट्रीब्युशन होऊ शकतं का, किंवा हिस्ट्री अंडरस्टँड करण्यामध्ये किंवा त्याच्यात म्हणू शकतो ॲग्रिकल्चर अंडरस्टँडिंगमध्ये त्याचा काही रोल होऊ शकतं किंवा क्लायमेट चेंज अंडरस्टँडिंगमध्ये त्याचा काही रोल होऊ शकतं. तर त्या रिलेटेड हे क्वेश्चन्सही विचारले जाऊ शकतात. तर हे क्वेश्चन्स वाचायचे आहेत, क्वेश्चनचे वर्डिंग अंडरस्टँड करायचं आहे, क्वेश्चनची थीम अंडरस्टँड करायची आहे, क्वेश्चन कुठल्या टॉपिकवर विचारलेले आहेत, कुठल्या डेप्थपर्यंत विचारलेले आहेत आणि कुठल्या अजून त्याच्यामध्ये गोष्टी विचारल्या जाऊ शकतात या गोष्टीचा काय करायचं आहे तर स्टडी करायचा आहे. पूर्ण मग क्लायमेटॉलॉजी रिलेटेड काही क्वेश्चन्स आले ते क्लासिफाय करून दिले ते एकदा वाचून घ्या. तर प्रत्येक वेळेस काय आहे जो मॉन्सून सब्जेक्ट आहे तो मॉन्सून हा विचारला गेलेला आहे. म्हणजे 1-2 वर्षामध्ये एकदा. मग आपल्याला मान्सून रिलेटेड सगळे जे फॅक्टर्स आहेत ते माहीत असले पाहिजे. तो कसा डेव्हलप होतो, त्याच्यामधले वेगवेगळ्या थेरीज कुठल्या आहेत, त्याचा इम्पॅक्ट कसा होतो, कुठल्या रिजनमध्ये आहे, या गोष्टी आपल्याला कशावरून कळतील तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून कळतील. आता जिओ फिजिकल फिनॉमिना मग अर्थक्वेक असेल, त्सुनामी असेल, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी असेल, सायक्लॉन्स असतील. आता मग नवीन प्रत्येक वर्षी सायक्लॉन्स हे येत असतात. नेमकं सायक्लॉन्स म्हणजे काय, अँटी सायक्लॉन्स म्हणजे काय, मग व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी कुठे कुठे दिसते का, त्सुनामी आलेल्या होतात भारतामध्ये आजपर्यंत. आता त्सुनामी जी महत्त्वाची एक्सपिरियन्स केली 2004ची ती कुठली होती. मग अर्थक्वेक असेल तर महत्त्वाचे अर्थक्वेक कुठे, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये नेपाळचा सगळ्यात डेंजरस होता 2015मध्ये आय थिंक आलेला होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही आलेले असतील तर तेच पण काय करायचे आहेत अर्थक्वेक्स हे स्टडी करून घ्यायचे आहेत. तर जेणेकरून त्याच्यावर क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. हे पण वाचून घ्या.
मग जिओग्राफिकल फीचर्स अँड देअर लोकेशन हे पण क्लासिफाय करून दिलेले आहेत. आता एफजोड्सच्या बाबतीत क्वेश्चन्स विचारले आहेत, काही वेळेस सी इक्लिप्सच्या बाबतीत विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की कास्ट टोपोग्राफीच्या बाबतीत पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे आपल्याला प्रेडिक्ट करायची कसे क्वेश्चन विचारलेले आहेत आणि सिलेबसच्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर ते कसे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर चेंजेस इन क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्स इन्क्लुडिंग वॉटर बॉडीज अँड आइस कॅप्स अँड इन फ्लोरा अँड फौना अँड द इफेक्ट्स ऑफ सब चेंजेस. मग आता क्लायमेट चेंजचा जो इम्पॅक्ट आहे तो फूड सिक्युरिटीवर ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये कसा होतो, क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे तो विचारलेला आहे. मग काही वेळेस फूड सिक्युरिटीवर असणार आहे, काही वेळेस जर इकॉनॉमिकल आस्पेक्ट किंवा ॲग्रिकल्चरवर होऊ शकतो. हे क्वेश्चन डायमेन्शनमध्ये विचारले जाऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला काय महत्त्वाचं की वेगवेगळ्या अँगलने हे जे टॉपिक्स आहे सिलेबस रिलेटेड ते पहिलेच प्रिपेअर करून घेणे किंवा स्टडी करणे. पुन्हा जर आपण बघितलं की हाऊ डज द क्रायोस्फिअर अफेक्ट द ग्लोबल क्लायमेट, मग ग्लोबल क्लायमेटवर क्रायोस्फिअरचा जो इम्पॅक्ट आहे तो कसा होतो, पुन्हा इंटररिलेशन आहे, हे इंटररिलेशन्स या ठिकाणी विचारलेले आहेत. आता की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड, आता कुठले की नॅचरल रिसोर्सेस आहेत, मग त्याचे डायमेन्शन्स आपल्याला लक्षात आले पाहिजे. मग ह्युमन पण काय नॅचरल रिसोर्सचा वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत, त्याला पण डेव्हलप केलं गेलं पाहिजे. तर त्याच्या संदर्भात क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आता कोस्टलाईन आहे जी इंडियाची, तर मग तिचं रिसोर्स पोटेन्शियल, मग तसंच पेनिन्शुलर पार्टमध्ये विचारलं जाऊ शकतं, माउंटेनियन्स पार्टमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर फॉरेस्ट रिलेटेड पण क्वेश्चन तर विचारले गेले, तर फॉरेस्ट रिलेटेड विचारले जाऊ शकतं. हे जे काही वेगवेगळे जिओग्राफिकल फीचर्स आहेत तर त्या संदर्भात त्याचं जे काही रिसोर्स पोटेन्शियल असेल ते विचारलं जाऊ शकतं. तर ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल तर त्या स्टडी करत असताना तो अँगल डोक्यात ठेवणे गरजेचं आहे. हे जिओग्राफीच्या संदर्भातले जे क्वेश्चन्स आहेत ते विचारलेले आहेत. पुन्हा फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द लोकेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी सेक्टर इंडस्ट्री इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इन्क्लुडिंग इंडिया. मग पुन्हा तसंच फ्रॉम बिंग अ नेट फूड इम्पोर्टर इन 1960s इंडिया हॅज एमर्ज ॲज अ नेट फूड एक्सपोर्टर टू द वर्ल्ड. मग ते प्रायमरी सेक्टर इंडस्ट्री त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज झाल्यात. मग त्याच्यामध्ये ते कसं आहे, मग याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशनचा जो कंट्रीब्युशन आहे तो इम्पॉर्टंट आहे. मग पुन्हा जे ट्रेड असेल, मग स्ट्रेट्स अँड इस्टुमस इन इंटरनॅशनल ट्रेड, मग इंटरनॅशनल ट्रेडमध्ये स्ट्रेट्स आणि इस्टुमस असेल याचं काय महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे स्ट्रेट्स म्हणजे काय असतात किंवा इस्टुमस म्हणजे काय असतात, याचे एक्झाम्पल्स माहीत असले पाहिजे. मग आता एक अनालिसिस झाल्यानंतर याच्या शेवटच्या सेक्शनमध्ये आपण 2006 ते 2011 ज्यावेळेस MPSC राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात होती तर त्यावेळी जे क्वेश्चन्स विचारले गेले तर ते क्वेश्चन्स आपण आताच्या सिलेबसच्या टॉपिक्सवर क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आर्ट अँड कल्चर बघितलं तर मग यादवांचं जे कंट्रीब्युशन आहे ते इम्पॉर्टंट आहे, मग ते आपल्याला स्टडी करणे आवश्यक आहे. मग पुन्हा मराठाकालीन ग्रामीण समाज व्यवस्था, मग मराठा एज ज्यावेळेस होतं तर त्यावेळेस माझी ग्रामीण व्यवस्था होती ती कशी होती. मग आता महाराष्ट्रातील पर्टिक्युलर सारी मग एन्शियंट पिरियडपासून ती कुठली असेल, व शिवाजी महाराजांची जे कुलदैवत आहे तुळजाभवानी नेमकं ते कुठलं किंवा काय त्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, मग आता हे काय करायचं हे फक्त तुम्ही वाचून घ्यायचं. आता ह्याच प्रकारचे जे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील का, वी डोंट नो. तसेच एवढे सिम्पल किंवा एकदम फॅक्च्युअल विचारले जातील अशी आपण अपेक्षा नाही करू शकत, पण ॲटलिस्ट आपल्या थीम महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं आपण आर्ट अँड आर्किटेक्चर डिस्कस करणार आहोत किंवा स्टडी करणार आहोत तर आपल्या लक्षात असलं पाहिजे की कल्चर जे यादवांचं जे कंट्रीब्युशन आहे कल्चरल कंट्रीब्युशन ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. मराठा एज आपल्याला स्टडी करणे आवश्यक आहे, त्यावेळेसची सोशल किंवा इकॉनॉमिकल कंडिशन आहे ते पण महत्त्वाचं आहे. मग आता त्याच्यानंतर एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ कल्चरल हेरिटेज अँड इव्हॅल्युएट द इम्पॉर्टन्स ऑफ अजंता अँड एलोरा केव्स ऑफ महाराष्ट्र. अजंता आणि एलोरा केव्ज असेल त्याचं महाराष्ट्राच्या कल्चरल हेरिटेजमध्ये काय कंट्रीब्युशन आहे. आता तुम्ही UPSCचे आता लेटेस्ट पण क्वेश्चन बघितले तर लक्षात घ्या हे बरेचसे याच्यामध्ये साम्य करतात. म्हणजे कल्चरल हेरिटेज संदर्भात मग आपल्याला माहीत असलं पाहिजे कल्चरल हेरिटेज काय आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये मग महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर ऑब्व्हियसली अजंता आणि एलोरा ह्या इम्पॉर्टंट केव्ज आहेत, मग त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. या संदर्भात आता पुन्हा येतं चालुक्याचं. मग आता चालुक्याचं जे कंट्रीब्युशन ते आर्ट अँड लिटरेचर आणि आर्टमध्ये त्यांचं कंट्रीब्युशन विचारलं आहे. आता अगोदर आपण UPSCच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की चोला पिरियड आणि गुप्ता पिरियड यांचं इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये कंट्रीब्युशन विचारलं होतं आर्ट आणि आर्किटेक्चर किंवा लिटरेचरच्या संदर्भामध्ये. तसं त्यांनी चालुक्याच्या संदर्भात विचारलेले कशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, लिटरेचर आणि आर्टच्या कॉन्टेक्स्टमध्ये. मग महाराष्ट्रामध्ये एन्शियंटपासून ते मॉडर्न पिरियडपर्यंत ज्या ज्या इम्पॉर्टंट डायनास्टीज होऊन गेलेल्या आहेत तर मग त्यांचं कंट्रीब्युशन काय ते पण आपल्याला माहीत असणे आवश्यक. सातवाहन पिरियड. ठीक आहे, हे तुम्हाला काय करायचं वाचायचं आहे आणि याच्यामध्ये ज्या थीम्स आहेत या थीम्स तुम्ही काय करायच्या आहेत तर अंडरस्टँड करायच्या आहेत.
मॉडर्न इंडिया संदर्भात वगैरे जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, जेवढे त्यावेळेसचे सिलेबस रिलेटेड टॉपिक्स होते ते आपण काय केलेले आहेत, आताच्या सिलेबसच्या टॉपिक्सनुसार त्याला क्लासिफाय केलेले आहेत. तुम्हाला फक्त हे वाचायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत आहात, तुमचं कंटेंट वाचत आहात, तर ते कंटेंट वाचत असताना या क्वेश्चन्सच्या अँगलनुसार तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्कस करायचं. आता पुन्हा हे झालं GS1च्या कॉन्टेक्स्टमध्ये. आता जर आपण सेकंड बघितलं तर पुन्हा आपल्याकडे GS2चा पण पेपर आहे. GS2च्या पेपरमध्ये पण पुन्हा सेम काय करायचं आहे, आपल्याला तोच अँगल क्लास लावायचा आहे. तोच अँगल म्हणजे काय, क्वेश्चन वाचा, क्वेश्चन वाचल्यानंतर क्वेश्चनमधली प्रत्येक टर्मिनॉलॉजीज तुम्हाला अंडरस्टँड होते का, म्हणजे त्याचा कन्सेप्ट आणि त्याच्याशी रिलेटेड डायमेन्शन्स हे अंडरस्टँड होत आहे का. जर नसेल अंडरस्टँड होत तर गुगल करा. ज्यांना मराठी इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा यूज करा. इंग्लिशमधला कंटेंट मराठीमध्ये ट्रान्सलेट करा. इट इज अ युअर वन टाईम इन्व्हेस्टमेंट आणि ते तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा. आता हे झालं ही एक्सरसाइज. सेकंड ॲस्पेक्टमध्ये मग नेमकं क्वेश्चनमध्ये विचारलेलं काय ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. जरी तुम्हाला त्याचा आन्सर येत नसेल, इट डझंट मॅटर, पण त्याच्यात काय करायचं आहे, तुम्हाला स्टडी करायचं आहे किंवा वाचून घ्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ लिव्हिंग इन्स्ट्रुमेंट विथ कॅपेबिलिटीज ऑफ इनॉर्मस डायनामिझम. It is a constitution made for the progressive society, illustrated with the special reference to the expanding horizon of the right to life and personal liberty. आता मराठीत दिलेलं आहे, भारतीय राज्यघटना हे प्रचंड गतिशीलतेची क्षमता असलेले एक जिवंत साधन आहे आणि ही पुरोगामी समाजासाठी बनवलेली राज्यघटना आहे. म्हणजे आता काय की याच्यात त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे किंवा त्यांनी पहिल्या स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलेले की भारतामध्ये आता एन नंबर ऑफ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालेले आहेत आणि त्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट कशा झालेल्या आहेत की सोसायटी आणि इकॉनॉमीमध्ये जसे जसे चेंजेस होतात त्या पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत, म्हणजे ते डायनामिक आहे. मग आता यांनी काय केलं की हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये एक्झाम्प्लिफाय करायचं आहे किंवा सिम्प्लिफाय करायचं आहे, जीवनाच्या अधिकाराच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या विस्ताराच्या क्षितिजेच्या संदर्भात विशेष उदाहरणं देऊन, म्हणजे राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी. मग आर्टिकल 21, मग आर्टिकल 21च्या कॉन्टेक्स्टमध्ये हे जे काही आहे तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजेस कसे झालेले आहेत किंवा सुप्रीम कोर्टाने त्याचं इंटरप्रिटेशन कसं दिलेलं आहे. मग केशवनंदन भारती केस असेल, मिनर्वा मिल केस असेल, ठीक आहे. आणि आता जर लेटेस्ट जर बघितलं तर राईट टू प्रायव्हसी याच्याशी रिलेटेड जे काही सुप्रीम कोर्टाने कॉन्टेक्स्ट दिलं होतं किंवा वर्डिक्ट दिलं होतं त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचं कसं इंटरप्रिटेशन केलेलं किंवा त्याच्यामध्ये कसे चेंजेस केलेले आहेत या संदर्भातला क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. मग यावेळेस तुम्हाला आपल्याला फक्त ॲटलिस्ट एवढं तरी लक्षात आलं पाहिजे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजेस कसे होत झालेले आहेत. तर पहिले तुमचे जर NCERT किंवा स्टेट बोर्ड जर तुम्ही रीड केलं तर तुम्हाला लक्षात येईल की कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय असेल. एखादी सोसायटी असेल त्या सोसायटीसाठी लॉ बुक आहे आणि ह्या लॉ बुकमध्ये जसं सोसायटीमध्ये चेंजेस होतात तसं त्याच्यामध्ये चेंजेस होतात. मग एवढे लक्षात आलं तर ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स लेवलला स्टडी कराल तर मग नेमकं आर्टिकल 368चा रूल काय आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायचं असेल तर कुठल्या प्रोसिजर्स असतील ते त्याच्याशी रिलेटेड डायमेन्शन्स आहेत. पुन्हा एक्सप्लेन द कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह ऑफ जेंडर जस्टिस विथ द हेल्प ऑफ रिलेव्हंट कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स अँड केस लॉज. त्याच्यात त्यांनी क्वेश्चन काय विचारलेला आहे की जेंडर जस्टिस असेल, ठीक आहे, लैंगिक न्याय जे असेल तर लैंगिक न्यायाचं इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे काही प्रोव्हिजन आहे का, जसं आर्टिकल 14 मग इक्वालिटी बिफोर लॉ हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर जेंडर जस्टिसच्या बाबतीत असेल तर पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. मग आर्टिकल 15 आणि 16 म्हणजे वुमनच्या कॉन्टेक्समध्ये किंवा 16मध्ये बघितलं तर त्यांना स्पेशल वेटेज दिलं जाऊ शकतं, म्हणजे त्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आपण त्या ठिकाणी म्हणू शकतात. मग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 73rd आणि 74th मध्ये काय आहे तर 33% त्यांचं रिझर्वेशन दिलेलं आहे. म्हणजे काय हे लैंगिक न्यायाच्या कॉन्टेक्समध्ये काय दिलेलं आहे तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे रिलेव्हंट आपण काय म्हणू शकतो तर प्रोव्हिजन्स दिलेत. आणि केस लॉज म्हणजे काय तर सुप्रीम कोर्टाने दिलेले जे काही वेगवेगळे वर्डिक्स आहेत ते वर्डिक्स त्याच्यामध्ये येत होतं. मग सहारा बानूची केस असेल, शायरा बानूची केस असेल, याच्यामध्ये काय तर कॉन्स्टिट्यूशनने जे वुमनचे जे न्यायिक हक्क आहेत तर ते अपहोल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याही केस स्टडीज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही स्टडी करणार आहात तर तुम्हाला महत्त्वाचं काय डोक्यात लक्षात येईल, अरे याच्या कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल्सवर पण क्वेश्चन विचारले म्हणून इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल आपल्याला अंडरस्टँड असणं महत्त्वाचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या केसेस आहेत त्या सुप्रीम कोर्टाचे केसेस पण माहीत असणे आवश्यक. आता काय झालं जेव्हा तुम्ही स्टडी कराल तर हे तुमचं होरायझन असेल विचार करण्याचं ते त्या ठिकाणी ब्रॉडर होणार आहे. सिमिलरली काय करायचं आहे पूर्ण तुम्हाला GS2 मग GS2मध्ये जर बघितलं तर पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड पार्ट, गव्हर्नन्स रिलेटेड पार्ट, त्याच्यानंतर सोशल जस्टिस रिलेटेड पार्ट आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेटेड पार्ट. हे सगळे पार्ट जे असेल ते आपण क्लासिफाय करून दिलेले आहे आणि कुठल्या टॉपिकवर सब टॉपिकवर कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचं पण काय आपण क्लासिफिकेशन केलेलं. तर तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे क्वेश्चन्स वाचायचे आहेत, अंडरस्टँड करायचे आहेत. तर अंडरस्टँड करून घेणे अगोदर त्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजीज अंडरस्टँड करायचे आहेत आणि त्या टर्मिनॉलॉजीज अंडरस्टँड होत नसतील तुमच्याकडे तर गुगल करा. मराठी वाढल्यासाठी त्यांना गुगल ट्रान्सलेशनने ट्रान्सलेट करा आणि त्याच्यानंतर तुमच्या नोट्समध्ये टाकून घ्या.
आणि प्रत्येक वेळेस त्याच्या टिकमध्ये करा की कुठल्या क्वेश्चनमध्ये काय काय डायमेन्शन्स विचारलेले आहेत. ते डायमेन्शन्स हायलाईट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्टडी करणार आहेत तर ते स्टडी करत असताना त्या टॉपिक रिलेटेड ते डायमेन्शन आयडेंटिफाय करा आणि दुसऱ्या टॉपिकच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा ओव्हरऑल जे सगळे डायमेन्शन्स कॉमन आहेत ते तिथं अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जो टॉपिक असणार आहे तो कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टडी होईल. आता GS2 आणि GS3 पेपरच्या संदर्भात काय आहे की बरेचसे क्वेश्चन्स हे करंट अफेअर्स रिलेटेड विचारले जातात. मग आता बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की 2023पर्यंत किंवा 2022मध्ये किंवा 2013मध्ये किंवा 15मध्ये असा एखादा क्वेश्चन विचारलेला असेल की तो त्या पर्टिक्युलर इयरच्या करंट अफेअर्सच्या बाबतीत विचारला असेल. तो वाचल्यानंतर तुम्हाला समजणार नाही, तर हा अट्टहास करू नका की तो तुम्हाला प्रत्येक वेळेस क्वेश्चन अंडरस्टँड झालाच पाहिजे, कारण की तो त्यावेळेसच्या करंट अफेअर्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये होता. तर असे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्याला लिव्ह करू शकतात किंवा तुम्ही गुगल करून बघू शकतात की त्यावेळेस जर काही लॉ असेल किंवा केस लॉज असेल तर त्याच्यामध्ये आतामध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत का किंवा त्याच्यामध्ये काही आता इम्प्रूव्हमेंट झालेली आहेत का. जर झाला असेल तर तुम्ही त्याच्यावर ते ट्रॅक करायचं आहे आणि त्याच्या संदर्भातलं स्टडी करायचं आहे. कंपॅरिझन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्कीम विथ दॅट ऑफ द अदर कंट्रीज. पुन्हा आतापर्यंत जसे क्वेश्चन्स विचारले गेले ते बघायचं आणि प्रत्येक वेळेस क्वेश्चनमध्ये विचारत असताना कुठले कुठले अँगल विचारलेले आहेत. मग आता या ठिकाणी कम्पेअर अँड कॉन्स्ट्रक्ट विथ द ब्रिटिश अँड इंडियन अप्रोचेस टू पार्लमेंटरी सोव्हर्निटी. आता कंपॅरिझन कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलेला आहे तर पार्लमेंटरी सोव्हर्निटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं सेकंड याच्यामध्ये तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड फ्रान्स आर इलेक्टेड. आता जी प्रेसिडेन्शियल इलेक्शन प्रोसेस आहे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते विचारलेलं आहे. मग द नोशन ऑफ इक्वॅलिटी, मग ते कसे डिफरन्स होत आहेत इंडिया आणि US मध्ये. म्हणजे कंपॅरिझन तर विचारलेलं आहे दोन कंट्रीजच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, पण विचारत असताना जो डायमेन्शन विचारला तो डायमेन्शन व्हेरी होतोय. मग प्रत्येक वेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मग आता समजा इलेक्शन चालू आहे लोकसभेच्या, मग कदाचित जर पुढच्या वर्षी क्वेश्चन विचारला गेला किंवा यावर्षी क्वेश्चन विचारला गेला की USA मध्ये कशी होते प्रोसेस किंवा आपण म्हणू शकतो फ्रान्समध्ये कशी होते किंवा ब्रिटनमध्ये कशी होते, तर ते आपल्याला कंपॅरिझन माहीत असणे आवश्यक आहे. मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते एकदा वाचून घ्या, ते कुठल्या पद्धतीने येतात. मग काही कॉन्स्टिट्युशनल पोझिशनच्या बाबतीत विचारलेले आहेत का, त्यांच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत विचारलेले आहेत का, काही एक्झाम्पल्स विचारलेले आहेत का, मग काही लक्युनाज असतील तर त्याचे काही सोल्युशन विचारलेले आहेत का, काही रेकमेंडेशन्स कुठल्या पर्टिक्युलर कमिटीचे त्यांनी विचारलेले आहेत का. हे अँगल्स तुम्ही काय करायचे तर फाइंड आउट करायचे आहेत आणि स्टडी करत असताना त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं तर अभ्यास करायचा. सायलेंट फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आणि इलेक्शन प्रोसेस रिलेटेड. मग आता 18th लोकसभेसाठी इलेक्शन्स कंडक्ट होत आहेत. मग आता रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट रिलेटेड डिफरंट जे काही डायमेन्शन्स असतील त्याचा संदर्भ हा न्यूजपेपरमध्ये येतो. तुम्ही न्यूजपेपर रीड करत असताना तुम्ही ह्या अँगलने त्याच्याकडे बघणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही जर व्यवस्थित त्याला स्टडी केला तर एक्झामिनेशनमध्ये काय की करंट रिलेटेड जे काही इव्हेंट्स घडतात त्या संदर्भातलेच क्वेश्चन्स जवळपास असतात. मग हे जर तुम्ही आतापासून प्रिपेअर करून ठेवलं तर ह्या संदर्भातले जे काही टॉपिक्स असतील किंवा सब टॉपिक्स असतील ते तुमचे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम कव्हर होऊ शकतात. मग अपॉइंटमेंट ऑफ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, पॉवर्स, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. मग आता याच्यामध्ये विचारत असताना कशी विचारले आहेत, कुठली बॉडी विचारलेली आहे, मग तिचं फंक्शनिंग विचारलं आहे का, का तिचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे, का तिचं लिमिटेशन्स विचारलेले आहेत, का तिला रेकमेंडेशन्स काही पाहिजे आहेत का. हे सगळं काय करायचं आहे तर डोक्यात ठेवायचं आणि डोक्यात ठेवत असताना त्या संदर्भात त्या अँगलने त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीकडे किंवा त्या स्टॅट्युटरी बॉडीकडे किंवा अदर कॉन्स्टिट्युशनल बॉडी किंवा अदर स्टॅट्युटरी बॉडीकडे त्या अँगलने बघायचं आहे कॉम्प्रिहेन्सिव्हली, जेणेकरून तुमचा जो स्टडी असणार तो स्टडी अगदी व्यवस्थित होईल. पुन्हा ते स्टॅट्युटरी रेग्युलरिटी इन व्हेरियस कॉजी ज्युडिशियल बॉडीज वगैरे ज्या काही गोष्टी ते. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड वेलफेअर फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट मध्ये कसे विचारले जातात. मग आता काही इकॉनॉमिक पॉलिसीज असतील त्या इकॉनॉमिक पॉलिसीजच्या कॉन्टॅक्टमध्ये गव्हर्नमेंट काही पॉलिसीज वगैरे फ्रेम करतात. मग पॉलिसी इम्प्लिमेंट करत असताना त्याच्यामध्ये काही लक्युनाज येतात किंवा त्याचे काही पॉझिटिव्ह चांगले इम्पॅक्ट होतात. मग त्याचं जे ॲनालिसिस आहे पॉलिसी लेवलला तर ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. मग त्याला इम्पॅक्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसा होऊ शकतो आणि ते जर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला सॉर्ट आउट करायचे असतील तर ते कसे केले जाऊ शकतात, त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामुळे तुम्हाला थीम पण लक्षात येते, करंट अफेअर्सवर कुठल्या डायमेन्शनवर लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्या डायमेन्शनवर कमी लक्ष दिलं पाहिजे. वेलफेअर स्कीमच्या कॉन्टॅक्टमध्ये कशी विचारले जातात. मग ते विचारत असताना मग त्याचे स्कीमचे कुठले ॲस्पेक्ट विचारले जातात ते पण या ठिकाणी लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर स्कीम फॉर वल्नरेबल बाय इट्स नेचर आर डिस्क्रिमिनेटेड इन अप्रोच. डू यू ॲग्री. म्हणजे काय असुरक्षिततेसाठी ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या मुळातच भेदभावपूर्ण आहेत, हे तुम्हाला मान्य आहेत का. म्हणजे ज्यावेळेस एखादी स्कीम वगैरे जी इम्प्लिमेंट केली जाते किंवा डिझाईन केली जाते तर मग त्याच्यामध्ये कुठले लक्युनाज आहे. मग भेदभावात्मक म्हणजे काय की ज्यावेळेस ती पॉलिसी जर प्रिपेअर होत असेल तर त्यांच्याशी कन्सल्टेशन केलं आहे का जे ऑलरेडी AC रूममध्ये बसले त्यांनी ती पॉलिसी इम्प्लिमेंट केलेली आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ते कसं डिस्क्रिमिनेशन कुठल्या बेसिसवर होत आहे, कन्सल्टेशन बेसिसवर, इम्प्लिमेंटेशनच्या बेसिसवर, फीडबॅकच्या बेसिसवर, ठीक आहे, आयडिओलॉजिकल बेसिसवर. मग हे आपल्याला अंडरस्टँड करणे आवश्यक आहे.
पुन्हा तेच इश्यूज रिलेटेड विथ द डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर सर्व्हिसेस रिलेटिंग टू हेल्थ एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस. मग आता हेल्थ रिलेटेड काही क्वेश्चन आले, एज्युकेशन आले, ह्युमन रिसोर्स. मग हेल्थ रिलेटेड असेल मग प्रायमरी सेक्टर रिलेटेड आहे का, सेकंडरी का, टर्शरी रिलेटेड आहे का, किंवा ओव्हरऑल हेल्थ सेक्टर विचारलेला आहे का. त्याच्यामध्ये हेल्थ सेक्टर रिलेटेड मग विचारत असताना काही लॉ विचारलेला आहे का काही पॉलिसी विचारलेली आहे. पुन्हा त्याच्यामध्ये जर सेकंड आस्पेक्ट बघितला तर मग युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज सारख्या काही कॉम्पोनंट विचारला आहे का, किंवा गव्हर्नमेंटने कुठली स्कीम इम्प्लिमेंट केली ती हेल्थ रिलेटेड आहे ती विचारली आहे का. हे ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्टडी करायचं आहे. सिमिलरली एज्युकेशन आणि ह्युमन रिसोर्सेससाठी. त्यानंतरचा जर आस्पेक्ट बघितला तर मग इश्यूज रिलेटेड पॉवर्टी अँड हंगर. मग पॉवर्टी आणि हंगर रिलेटेड क्वेश्चन्स हे कसे विचारले जाऊ शकतात. मग पॉवर्टी मेजर करण्याचे जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत ते वेगवेगळे डायमेन्शन्स विचारले आहेत का, त्याचा परफॉर्मन्स विचारला आहे का, ते कुठपर्यंत योग्य पद्धतीने पॉवर्टी मेजर करतं हे विचारलं आहे का, किंवा पॉवर्टी रिलेशन जे असेल पॉवर्टीचं रिलेशन ते हंगरशी कसं आहे, किंवा इकॉनॉमिक डायमेन्शन्सशी कसं आहे, किंवा सोसायटीची कसं आहे, आणि त्याचे इम्पॅक्ट काही आहेत का, त्याला जर ओव्हरकम करायचं असेल तर कसं केलं गेलं पाहिजे, किंवा गव्हर्नमेंटने कुठले मेजर्स घेतले का पॉवर्टी रिडक्शनसाठी. तर मग त्याचं जे इफेक्टिव्हनेस स्कीमचं ते कुठपर्यंत इफेक्टिव्हनेस आहे हे आपल्याला अंडरस्टँड कधी होणार आहे. हे जे क्वेश्चन्स आपण वाचले ते क्वेश्चन वाचल्यानंतर होणार आहे. पुन्हा सिव्हिल सोसायटी आणि गव्हर्नन्स. मग सिव्हिल गव्हर्नन्स रिलेटेड कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते आपल्याला काय करायचं आहे तर स्टडी करायचं आहे, म्हणजे वाचून घ्यायचं आणि अंडरस्टँड करायचे आहेत. मग गव्हर्नन्स रिलेटेड जर बघितलं मग ई गव्हर्नन्सचा आस्पेक्ट. मग ॲज अ क्रिटिकल टूल ऑफ गव्हर्नन्स हॅज अशर्ड in effectiveness and transparency and accountability in government. What inadequacy hamper the enhancement of these features. म्हणजे काय ई गव्हर्नन्स काय आणि इन गव्हर्नन्सचं कंट्रीब्युशन कुठले आहे तर इफेक्टिव्हनेस इन्क्रीज करते, ट्रान्सपरन्सी इम्प्रूव्ह करते, अकाउंटेबिलिटी इम्प्रूव्ह करते गव्हर्नमेंटमध्ये. त्याच्यामध्ये काही त्याचे लिमिटेशन्स पण आहेत. मग ते कुठले लिमिटेशन्स आहेत आणि ते लिमिटेशन्स ओव्हरकम करायचे असेल तर कसे केले गेले पाहिजे. तर मग आता ई गव्हर्नन्सवर हा क्वेश्चन विचारला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इफेक्टिव्हनेससाठी असेल तर कुठले एक्झाम्पल आपण कोट करू शकतो, ट्रान्सपरन्सीसाठी कुठले एक्झाम्पल कोट करू शकतो, अकाउंटेबिलिटीसाठी कुठले एक्झाम्पल कोट करू शकतो. हे तुम्ही जेव्हा कंटेंट रीड कराल तर हे बॅक ऑफ द माइंड तुमच्या जर डोक्यात असेल कसा क्वेश्चन विचारले तर तुम्ही बरोबर त्याकडे काय बघणार त्या टॉपिककडे त्या दृष्टिकोनातून बघणार आहात. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस अँड डेमोक्रेसी. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय, त्याचा रोल ऑन डेमोक्रेसी काय आहे. मग ज्यावेळेस ती कॉलोनियल माइंडसेटची जे काही आपण म्हणू शकतो सिव्हिल सर्व्हिसेस होते, आताची सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काही रिफॉर्म्स आवश्यक आहे का, त्याच्यामध्ये सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे काही रिकमेंडेशन्स असतील ते कुठले आहेत, त्या पद्धतीचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात आणि तसे विचारले पण गेले. मग इंटरनॅशनल रिलेशन्स. मग पुन्हा इंडियाचे जे काही सराउंडिंग कंट्रीज असतील म्हणजे नेबर कंट्रीज त्याच्या संदर्भात कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते लक्षात घ्यायचं. म्हणजे बायलॅटरल लेवलला म्हणजे इंडियाचं पाकिस्तानबरोबर असेल, नेपाळबरोबर असेल, भूतानबरोबर असेल, बांगलादेशबरोबर असेल, श्रीलंकेबरोबर असेल, त्याच्यानंतर अफगाणिस्तानबरोबर असेल, हे कुठले सराउंडिंग ज्या कंट्रीज आहेत त्याच्यानंतर त्या कंट्रीची रिलेशनशिप मेंटेन करत असताना जे वेगवेगळे फॉरेन पॉलिसी टूल्स असतील ते फॉरेन पॉलिसी टूल्स कसे गेलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लुक ईस्ट पॉलिसी असणार आहे किंवा नेबरहुड फर्स्ट पॉलिसी असणार, यासारख्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज कशा इम्प्लिमेंट केल्या जातात, त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये काय चेंजेस केले गेले पाहिजे काय नाही, त्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या त्याच्यामध्ये डिस्कस केल्या किंवा विचारले जातात. तर त्यात अनुषंगाने आपण काय करणे क्वेश्चन पेपर रीड करणे आणि त्यानुसारच स्टडी करणे हे आवश्यक आहे. मग ते गुजरात डॉक्ट्रिन म्हणजे काय, हे वेगवेगळे डॉक्ट्रिन्स आहेत त्या डॉक्ट्रिन्स. आता पुन्हा बायलॅटरल रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया और अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. मग इंडियाच्या इंटरेस्टवर अफेक्ट करणारे जे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता नाटोवर विचारलं, कारण नाटोला आत्ताच 75 वर्ष कंप्लीट होत आहेत, ते मग नाटोवर क्वेश्चन विचारले गेला. मग शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन त्याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. I2U2 याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे त्या पर्टिक्युलर इयरमध्ये जे इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स होत्या किंवा ग्रुपिंग्स होत्या त्या ग्रुपिंग्समध्ये इंडियाचा जो इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा इंडियाचं इन्व्हॉल्वमेंट नसेल पण त्याच्यावर क्वेश्चन कसे विचारले गेलेले आहेत ते आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर बघितलं इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट अँड इंडियन डायस्पोरा. मग इंडियन डायस्पोरावर पण क्वेश्चन विचारलेला आहे आणि बाकीचे जे काही इंटरनॅशनल लेवलचे जे काही पॉलिटिक्स चालू आहे त्याचा इंडियाच्या इंटरेस्टवर कसा इम्पॅक्ट होतो. मग इंडियन डायस्पोरा म्हणजे काय, मग पहिले आपल्या लक्षात आलं पाहिजे इंडियन डायस्पोरा म्हणजे काय, त्याचा क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट लक्षात आला पाहिजे, क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट लक्षात आला पाहिजे, त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन लक्षात आलं पाहिजे, त्याचे काही 2-4 एक्झाम्पल असलं पाहिजे की त्याने इंडियामध्ये कसं कंट्रीब्यूट केलेलं आहे. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की इंडियन गव्हर्नमेंट इंडियन डायस्पोरासाठी काय करत आहेत. ठीक आहे, हे डायमेन्शन्स लक्षात घेतल्यानंतर आपल्याला काय होतं हे टॉपिक्स व्यवस्थित कव्हर होतात. आता क्लीन एनर्जी इज द ऑर्डर ऑफ द डे. डिस्क्राईब ब्रीफली इंडियाज
चेंजिंग पॉलिसी टुवर्ड्स क्लायमेट चेंज इन व्हेरियस इंटरनॅशनल फोरा इन द कंटेक्स्ट ऑफ जिओ पॉलिटिक्स. आता जिओ पॉलिटिक्सच्या कॉन्टेक्समध्ये इंडियाची जी काही फॉरेन पॉलिसी ती कशी चेंज होते ते फोकस करून क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्समध्ये. मग क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्समध्ये लक्षात घेतलं तर मग पॅरिस ॲग्रीमेंट असेल तर मग पॅरिस ॲग्रीमेंटच्या संदर्भात इंडियाचा कसा कॉन्टेक्स्ट होता. मग UNFCCCमध्ये वेगवेगळे जे काही मिथेन इमिशन रिलेटेड रिडक्शन आता मागे एक डिस्कशन झालं त्याच्यामध्ये इंडिया इन्व्हॉल्व नव्हता का, कारण इंडियाला त्याचं ॲग्रिकल्चर सेक्टर असेल ते महत्त्वाचं. मग ही जी इंडियाची चेंजिंग पॉलिसी ती चेंजिंग पॉलिसी काय आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुन्हा US आणि चायनामध्ये जे कन्फ्लिक्ट आहे मग त्याचा इंडियावर कसा इम्पॅक्ट होतोय किंवा काय होतोय ते त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. हे व्यवस्थित रीड करायचे आणि रीड केल्यानंतर अंडरस्टँड करून घ्यायचं. आता इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स एजन्सीज अँड फोरा देअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. आता इंटरनॅशनल रिलेटेड जे काही डिफरंट ऑर्गनायझेशन्स असतील त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले असतात. मग आता इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनवर क्वेश्चन विचारलेला आहे तर मग आता याच्या संदर्भात आपल्याला पूर्ण माहीत असणे आवश्यक आहे. एक तर हा क्वेश्चन प्रिलिम्समध्ये पुन्हा रिपीट होऊ शकतो किंवा त्याच्याशी रिलेटेड थीम ही पुन्हा मेन्समध्ये यूज शकते. पुन्हा SCO रिलेटेड म्हणजे शंघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन रिलेटेड जो क्वेश्चन आहे आता पुन्हा रिपीट झालेला आहे. रिपीट इन द सेन्स थीम रिपीट झालेली SCO रिलेटेड. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे कोविडच्या कॉन्टेक्समध्ये याचं कॉन्ट्रिब्युशन काय होतं. युनेस्कोच्या कॉन्टेक्समध्ये WTO. ठीक आहे, युनेस्को WTO युनेस्कोवर बऱ्याचदा क्वेश्चन विचारले आणि WTOवर पण क्वेश्चन रिपीटेडली विचारले. मग युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिल याच्यावर पण क्वेश्चन विचारले. हे जे इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत जे इंटरनॅशनल लेवलला फंक्शनिंग करतात ते माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्या रिलेटेड कसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, कुठले डायमेन्शन्स विचारले आहेत, त्या डायमेन्शन्स क्लब करून आपल्या प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या कॉन्टेक्समध्ये तो डायमेन्शन्स आपल्याला काय करायचं तर स्टडी करायचं आहे. सिमिलरली आता GS2च्या शेवटच्या पार्टमध्ये आपण MPSC राज्यसेवेचे 2006 पासून 2011पर्यंत त्यांनी जे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे काही क्वेश्चन पेपर्स कंडक्ट केले म्हणजे जे क्वेश्चन्स पेपर्स होते त्याला आपण क्लासिफाय करायचं आहे. हेही तुम्ही काय करायचं आहे फक्त रीड करायचं आहे आणि रीड केल्यानंतर अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की त्याची थीम कशी विचारलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर काही नवीन टर्मिनॉलॉजीज असतील तर टर्मिनॉलॉजीज अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा. आता हे झालं GS2च्या संदर्भात. सिमिलरली मग GS3च्या संदर्भात दिलेलं आहे. मग GS3च्या संदर्भात पण आपल्याला काय करायचं आहे सिमिलरच जो काही कॉन्टेक्स्ट असेल तो कॉन्टेक्स्ट काय करायचा आहे आपल्याला अप्लाय करायचा आहे. मग सिलेबसचा टॉपिक आणि सिलेबसचा टॉपिक असेल तर सिलेबसचे सब टॉपिक्स त्याला क्लासिफाय करून द्यायला आहे. मग हे तुम्हाला रीड करायचं आहे. मग रीड केल्यानंतर मग पुन्हा त्याचे डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर प्लॅनिंग. मग हाऊ आर द प्रिन्सिपल्स फॉलोड बाय द नीती आयोग डिफरंट फ्रॉम दोज फॉलोड बाय द अस्टवेल प्लॅनिंग कमिशन इन इंडिया. मग आता याच्यात काय विचारलेलं आहे की प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोग याच्यामध्ये कंपॅरिझन विचारलेलं आहे प्रिन्सिपल्सच्या कॉन्टेक्समध्ये. नंतर क्वेश्चन विचारू शकतो की नीती आयोगचं कॉन्ट्रिब्युशन काय, त्याचे मग काही एक्झाम्पल्स, त्याच्या काही स्कीम्स किंवा त्याचं काही सक्सेस किंवा लिमिटेशन्स या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. मग आता पुन्हा GSTची थीम बघा. GSTची थीम बऱ्याच 1-2 वर्षी काय केलेली आहे तर रिपीट झालेली आहे. मग GST रिलेटेड काही असेल तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग कसं आता एक्सप्लेन द रॅशनल बिहाइंड द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कॉम्पेन्सेशन टू स्टेट ॲक्ट 2017. मग आता याचं जे रॅशनल आहे या ॲक्टचं ते काय होतं आणि हाऊ हॅज COVID-19 इम्पॅक्टेड द GST कॉम्पेन्सेशन फंड अँड क्रिएटेड न्यू फेडरल टेन्शन. म्हणजे GST कॉम्पेन्सेशनमध्ये जे काही स्टेटला सेंटरकडून स्टेटला कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं त्याच्या रिलेटेड ॲक्ट इनॅक्ट केलेला होता. ठीक आहे, मग त्याचा जो कोविडच्या ड्युरेशनमध्ये जे काही कॉम्पेन्सेशन डिले झालेलं आहे मग त्याच्यानुसार कुठले फेडरल इश्यूज क्रिएट होतात ते लक्षात असणे आवश्यक आहे. पुन्हा GSTवर या ठिकाणी विचारलेलं आहे इन्युमरेट द इनडायरेक्ट टॅक्सेस विच हॅव बीन सबझ्युम in the goods and services tax in India. Also comment on the revenue implications of the GST introduced in India since 2017. पुन्हा याच्यात त्यांनी काय विचारलेलं हा 2019 नंतरचा 2020चा क्वेश्चन आहे. तुम्ही जर GST व्यवस्थित जर स्टडी केला तर तुम्ही आन्सर त्याचं देऊ शकतात. ठीक आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट रिलेटेड जे काही गोष्टी आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर विचारलेले आहेत. व्हॉट इज द स्टेटस ऑफ डिजिटलायझेशन इन द इंडियन इकॉनॉमी, एक्झामिन द प्रॉब्लेम्स फेस इन दिस रिगार्ड अँड सजेस्ट इम्प्रुव्हमेंट्स. म्हणजे ते ग्रोथ होते इंडियाची तर आता ती डिजिटलाइज इकॉनॉमी. मग डिजिटलाइज इकॉनॉमीमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मग त्याचे इश्यूज असतील त्याच्यानंतर त्याला रिकव्हरी असणार आहे जर डाऊन रोड म्हणजे समजा इकॉनॉमिक स्लो डाऊन झाले असणार त्याचे काही सोल्युशन्स असतील त्यावर क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हे काय करायचं आहे व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे तर स्टडी करायचं आहे. मग एम्प्लॉयमेंटवर म्हणजे बेरोजगारी किंवा रोजगारीवर कसे क्वेश्चन विचारले जात आहेत, कुठल्या डायमेन्शन्सवर विचारलेले आहेत का, कारणांवर विचारले आहेत का, इम्पॅक्टवर विचारले आहेत का, गव्हर्नमेंटच्या स्कीमवर विचारले आहेत का, त्यांचं इव्हॅल्युएशन विचारलेलं आहेत का किंवा त्याच्यावर काही सोल्युशन्स विचारले आहेत का. त्याच पद्धतीने काय करायचं तर डायमेन्शन्स या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. पुन्हा या ठिकाणी इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज इन अरायझिंग फ्रॉम इट. मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय ते लक्षात आलं पाहिजे. मग इन्क्लुझिव्ह ग्रोथचे वेगवेगळे कुठकुठले डायमेन्शन्स त्यांनी विचारलेले आहेत, मग कुठल्या पद्धतीमध्ये त्यांनी क्वेश्चन्स डेव्हलप केलेले आहेत आणि कुठल्या पद्धतीने त्यांनी एक्झाम्पल्स मागितले आहेत का आणि सोल्युशन्स मागितले आहेत का हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर बघायचं आहे. मग गव्हर्नमेंट बजेटिंग. मग गव्हर्नमेंट बजेटिंग म्हणजे काय, बजेटिंगचे वेगवेगळे डायमेन्शन्स विचारले का, त्याचे टाईप्स विचारले आहेत का ते या ठिकाणी रीड करायचे आहेत. मग ॲग्रिकल्चर रिलेटेड जर बघितले मग
मॅक्रो क्रॉप्स, क्रॉपिंग पॅटर्न्स इन इंडिया इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री अँड टेक्नॉलॉजी मिशन्स. मग ते कसे क्वेश्चन विचारले ते एकदा रीड करा. पुन्हा GS3 मध्ये तसंच करायचं आहे. पुन्हा हे करंट अफेअर्स रिलेटेड बरेच क्वेश्चन्स येणार आहेत. तर पर्टिक्युलर इयरमध्ये जर स्पेसिफिक त्या वर्षीच्या करंट अफेअर्स रिलेटेड जर क्वेश्चन विचारला असेल आणि तो तुम्हाला समजत नसेल तर फार एफर्ट्स घेऊ नका. पण मोस्ट ऑफ द क्वेश्चन काय असेल तुम्हाला अंडरस्टँड होतील. पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन रीड करायचं आहे. रीड केल्यानंतर त्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी समजत आहेत का ते अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यातली जी थीम आहे ती थीम आयडेंटिफाय करायची आहेत. आणि थीम आयडेंटिफाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टडी करणार आहात तर स्टडी करत असताना ते जे थीम्स आहेत त्या थीम्स तुमच्या कॉन्टेंटला किंवा तुमच्या सब्जेक्ट मॅटरला काय करायचं तर अप्लाय करायचं, जेणेकरून तुमची जी अंडरस्टँडिंग आहे ती अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी काय होणार, कॉम्प्रिहेन्सिव्हली डेव्हलप होईल. पुन्हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड जर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर पार्ट बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की मोस्ट ऑफ द जे काही कंटेंट त्यांनी विचारले किंवा क्वेश्चन्स विचारलेले ते करंट अफेअर्स रिलेटेडच विचारलेले आहेत. म्हणून करंट अफेअर्स रिलेटेडमध्ये मागच्या 1-2 वर्षामध्ये ज्यावेळेस म्हणजे तुम्ही एक्झाम देणार आहात त्याच्या मागच्या 2-1 वर्षामध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट होत आहेत त्या तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. मग अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी इन डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, म्हणजे हे काही इंडिया जे अडॉप्ट करतोय नवीन टेक्नॉलॉजीज किंवा कुठले सायंटिस्ट असतील त्यांचं काही कंट्रीब्युशन असेल तर ते आपल्याला काय असलं पाहिजे तर माहीत असलं पाहिजे. आता हे टॉपिक्स व्यवस्थित करायचे. अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इश्यूज रिलेटिंग टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, याच्यावर पण बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित स्टडी करू शकतात. करंट अफेअर्स रिलेटेड सुद्धा आणि त्याचा जो बेसिक कंटेंट असेल तो बेसिक कंटेंट रिलेटेड सुद्धा. त्यानंतर जर बघितलं तर एन्व्हायरमेंट, मग एन्व्हायरमेंटचा पण आस्पेक्ट आहे. हे बेसिक जे एन्व्हायरमेंट आपण स्टडी करतो त्यावर फारसे क्वेश्चन येत नाही. हे करंट अफेअर्स रिलेटेड जे काही डेव्हलपमेंट चालू आहेत त्या रिलेटेड बरेच जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स विचारले जातात. तर याच्यामध्ये हे रीड करायचं. माझा टॉपिक आणि सब टॉपिक्सनुसार मी क्लासिफाय करून दिलेले आहेत. तर मग ते कसे स्टडी केले गेले पाहिजे. मग पुन्हा एन्व्हायरमेंट, पोल्युशन अँड डिग्रेडेशन, मग वेगवेगळ्या प्रकारचे कुठले पोल्युशन्स आहेत, मग त्याचा इम्पॅक्ट काय आहे, त्याला कंट्रोल कसं केलं जाऊ शकतं, गव्हर्नमेंट त्याच्यासाठी कुठले लॉस पॉलिसीज इम्प्लिमेंट केले आहेत, इंटरनॅशनल लेवलला त्या पर्टिक्युलर टाईपचं जे पोल्युशन असेल ते कंट्रोल करण्यासाठी काही म्हणजे आपण असं म्हणू शकतो काही प्रोग्राम्स कंडक्ट केले का किंवा काही कन्व्हेन्शन्स त्या ठिकाणी आहेत का, त्याचं स्टडी करणे आवश्यक आहे कॉम्प्रेसिव्हली. मग इम्पॉर्टंट आस्पेक्ट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. हा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे कुठलाही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ज्यावेळेस सुरू करायचा असतो त्यावेळेस एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केलं जातं. मग नेमकं एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय, त्याचं लिगल बॅकिंग काय आहे, त्याचं प्रोव्हिजन काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, त्याचं लक्युना काय आहे, मग त्याच्यासाठी रेकमेंडेशन्स काय असतील तर ते कुठले आहेत ते स्टडी करणे आवश्यक आहे. मग डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड, मग कुठल्या प्रकारचे डिझास्टर्स आलेले आहेत आजपर्यंत, त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट विचारला आहे का, म्हणजे जिओग्राफिकल अँगल विचारला आहे का त्याचा, त्याच्यानंतर मग त्याचं सोल्युशन विचारलं आहे का, मग गव्हर्नमेंटचं जे कंट्रीब्युशन असेल ते कंट्रीब्युशन विचारलं आहे का, किंवा त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी असेल तर सिव्हिल सोसायटीचं काही कंट्रीब्युशन विचारलं आहे का, किंवा जे काही स्कीम्स असतील किंवा इंटरनॅशनल लेवलला आपण असं म्हणू शकतात कन्व्हेन्शन्स असतील ते कन्व्हेन्शन्सच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले आहे का, हे सगळं काय करायचं आहे तर व्यवस्थित स्टडी करून आपल्याला लक्षात घ्यायचं की क्वेश्चन कशी विचारले गेले. मग सिक्युरिटी रिलेटेड, मग इंटरनल थ्रेट, एक्सटर्नल थ्रेट, ठीक आहे. त्याच्यानंतर मग वेगवेगळे जे काही सोशल मीडिया डायमेन्शन्स असतील त्याचा सायबर सिक्युरिटी रिलेटेड क्वेश्चन्स हे कसे विचारले गेलेले आहेत हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. पुन्हा त्याचे जेनेसिसपासून त्याची प्रोसेस, त्याचा इम्पॅक्ट इन्क्लुडिंग पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याचे सोल्युशन्स, ठीक आहे, हे सगळे डायमेन्शन्स आपल्याला काय आहे लक्षात घेणे आवश्यक आहे. हे झालं सिक्युरिटी रिलेटेड पार्ट. मग आता हे सिक्युरिटी रिलेटेड पार्ट झाल्यानंतर पुन्हा आपण GS3चा जो शेवटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय केलं की राज्यसेवेचे जे काही मागचे पेपर आहे 2006 पासून 2011 पर्यंत त्याला सिलेबसच्या टॉपिक आणि सब टॉपिकनुसार काय केलेलं आहे तर क्लासिफाय केलेलं आहे. ते पण तुम्ही काय करायचं आहे फक्त एकदा वाचून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत आहात तर अभ्यास करत असताना तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता हे जे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस बघितलं आहे ना ते आपण GS 1, 2, 3 याचं बघितलेलं आहे. आता एसे आणि GS4 साठी जे असणार आहे याचे अनालिसिस आपण सेपरेट बघूया. सेपरेट याच्यासाठी कारण एसेचा आणि GS4चा बराचसा जो कॉन्टेंट असणार आहे किंवा त्याचा जो अप्रोच आहे हा जास्त म्हणजे थोड्याफार प्रमाणात किंवा मोस्ट ऑफ द प्रमाणात काय मॅच करतो, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं बघूया. आता ह्या GS 1, 2, 3 हे जे क्वेश्चन पेपरचे अनालिसिस आहेत त्याच्यामध्ये पुन्हा लक्षात घ्या, एकदा मी रिवाईज करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल याच्यामध्ये काय करायचं आहे. अनालिसिसमध्ये महत्त्वाचा भाग काय येतो, अनालिसिसचा मिनिंग होतो द ब्रेक डाऊन द थिंग किंवा सिम्प्लिफाय द थिंग्स. सिम्प्लिफाय थिंग्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबसच्या प्रत्येक टॉपिक्सनुसार कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्या सिलेबसच्या टॉपिक्सला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू किती वेटेज आहेत. हे पहिले 2 जे क्रायटेरिया आहेत ते मी तुमच्यासाठी फुलफिल करून दिलेले आहेत. म्हणजे सिलेबसच्या टॉपिकनुसार क्वेश्चन क्लासिफाय करणे आणि कुठल्या टॉपिकसाठी किती मार्काचं क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते मेन्शन करणे, हे काम मी केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिशचं जे ट्रान्सलेशन आहे ते मराठीमध्ये करून दिलेलं आहे. तुमचं काम काय आहे की प्रत्येक सब्जेक्टचा जो क्वेश्चन आहे तो वाचा,
वाचल्यानंतर पहिले तुमची प्रायोरिटी असणार पाहिजे की त्याच्यामधले प्रत्येक जो वर्ड असणार आहे तो वर्ड तुम्हाला अंडरस्टँड होतोय का नाही, त्याचा तुम्हाला मिनिंग समजतो आहे का नाही. मिनिंगचा अर्थ ट्रान्सलेशन होत नाही, मिनिंगचा अर्थ त्याची डेफिनेशन, त्याच्याशी रिलेटेड डिफरंट कंट्रोल्स असतील ते अंडरस्टँड होत आहे का, त्याचे डायमेन्शन्स अंडरस्टँड होत आहे का. ते जर होत नसेल तर त्याला गुगल करा, गुगल केल्यानंतर तुमच्या नोट्समध्ये त्याला नोट डाऊन करा. हे झालं तुमच्याकडची पहिली स्टेप. दुसरी स्टेप झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चन वाचत असताना फक्त त्याला वाचत राहा आणि त्याच्यामध्ये नेमकं विचारलं काय ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. जरी तुम्हाला त्याचा आन्सर येत नसेल नो इशू, पण ॲटलीस्ट तुम्हाला समजत नसेल की त्याच्यात विचारलं काय. आता एवढ्यात जर तुम्हाला नीती आयोग संदर्भात काही माहिती नाही किंवा प्लॅनिंग कमिशनच्या संदर्भात तुम्हाला काही माहिती नाही, पण ॲटलीस्ट तुम्हाला हे तर लक्षात येईल की यांनी कंपॅरिझन विचारले किंवा कंपॅरिझन विचारले 2 बॉडीजमध्ये किंवा 2 इन्स्टिट्यूशनमध्ये. तर एवढं तुम्ही पहिले सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तर अभ्यास करत असताना जर नीती आयोग किंवा प्लॅनिंग कमिशन रिलेटेड जर चॅप्टर आलं तर मग तुम्ही आवर्जून याच्याकडे लक्ष द्या की अरे क्वेश्चन येऊन गेलेला आहे की नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशनमधलं कंपॅरिझन. मग हे तुम्ही व्यवस्थित स्टडी करणे आवश्यक आहे. मग यावेळेस तुम्हाला पुन्हा नीती आयोगचं जे परफॉर्मन्स आहे हे 1 लेवल अहेड तुम्ही झाल. मग नीती आयोग आपल्याला इम्पॉर्टंट आहे कारण एकदा क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये विचारलं आहे तर पुढच्या वेळेस पण विचारला जाऊ शकतो. पुन्हा तसा प्लॅनिंग कमिशनचं इव्होल्युशन, प्लॅनिंग कमिशन इस्टॅब्लिश झाल्यापासून 2000 आपण बघू शकतो की म्हणजे ज्यावेळेस 12th फायनान्स म्हणजे 5 इयर प्लॅन ज्यावेळेस एंड होतोय तर तोपर्यंत प्लॅनिंग कमिशनचं जे काही परफॉर्मन्स आहे ते परफॉर्मन्स कसं होतं, मग ह्याचं एक तुम्ही काय करू शकता त्याला अप्लाय करू शकतात. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर स्टडी करायचं आहे. हे प्रत्येक वेळेस तुम्ही रीड करा. जसं जसं तुमचं कंटेंट तुमचं सब्जेक्ट अंडरस्टँडिंग इन्क्रीज होत जाईल किंवा तुम्ही अजून डीप लेवलला जा तसं तसं क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित समजतील. खास करून GS1 मधल्या सोसायटीचा पार्ट, जिओग्राफीचा काही पार्ट, त्याच्यानंतर GS2 आणि GS3चा पार्ट, याच्यामधले बरेचसे जे डायमेन्शन्स आहेत हे करंट अफेअर्स रिलेटेड असतात. याच्यामध्ये जर तुम्ही क्वेश्चन पेपर व्यवस्थित रीड केला तुम्हाला अंडरस्टँड होईल की करंट पेपर म्हणजे न्यूजपेपरमध्ये येणारी कुठली न्यूज किंवा कुठलं जे काही आर्टिकल असणार एडिटोरियल ते एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मॅगझिन पण रीड कराल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे जे टॉपिक्स आहेत ते मॅगझिनमध्ये कुठल्या लेवलला कव्हर केलेले आहेत. जर आपलं तुम्ही ज्ञान मासिक जर बघितलं तर ज्ञान मासिकमध्ये आपण याचा पूर्ण खातिरदारी म्हणजे पूर्ण केअर घेतलेलं आहे किंवा लक्षात ठेवलेलं आहे की UPSCच्या धर्तीवर आतापर्यंत जसे जसे क्वेश्चन्स विचारले त्याच पद्धतीने किंवा त्याच डेफला आपण काय करतात तर करंट अफेअर्स हे कव्हर करत आहोत. आता तुम्हाला जर ज्ञान मासिक बघायचं असेल किंवा हवं असेल तर तुम्ही पुन्हा आपल्या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यानंतर करंट अफेअर्स आहे, करंट अफेअर्सच्या टॅबवर तुम्ही काय करायचं तर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण मार्चपासून हा इनिशिएटिव्ह स्टार्ट केला आहे. तर आता मार्च आणि एप्रिलमध्ये आणि आताच एप्रिलपासून आपण ज्ञानचं जे मराठीमध्ये देत होतो तेच इंग्लिशमध्ये पण देतो. तर तुम्ही जर इथे क्लिक केला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ज्ञान मासिक मध्ये जे काही आपण इश्यूज कव्हर केलेत हे फार इनडेप्थ केलेले आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा स्टडी करत असताना हे मासिक जरी व्यवस्थित स्टडी केलं तर तुमचे जे करंट रिलेटेड जे आस्पेक्ट्स आहेत ते करंट रिलेटेड आस्पेक्ट्स या ठिकाणी कव्हर होतात. आय थिंक आज जे आपण डिस्कस केले अनालिसिस ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स हे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये फार महत्त्वपूर्ण किंवा मार्गदर्शक ठरेल अशी मी अपेक्षा करतो. आपण जे व्हिडिओज डिस्कस केले तर तुम्हाला आवडला किंवा नाही किंवा त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता होती का तर तुमचा फीडबॅक आम्हाला तुमच्या कमेंट्सद्वारे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून कळवा. आणि UPSC आणि MPSC राज्यसेवा 2025 म्हणजे नवीन पॅटर्ननुसार जे नवीन अपडेट्स असतील किंवा स्टडी कसं करायचं किंवा स्ट्रॅटेजी अंडरस्टँड करण्यासाठी आमच्याशी कनेक्ट राहा. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. जर नवीन कोणी वॉचर्स असतील किंवा व्ह्युअर्स असतील हा व्हिडिओ बघणार तर कृपया आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.